दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा दिगंबरा. नमस्कार, मी रमेश विठ्ठल नाहुकर, डोंबिवलीला असतो. बिझनेस मॅनेजमेंटचा प्राध्यापक आहे. केसी कॉलेजला काम करत असताना प्रॉस्पेक्टस तयार करायच्या निमित्ताने माहीमला नंदू सिन्नरकर यांच्या ऑफिसमध्ये जायचा योग आला आणि पहिल्या भेटीतच कामाऐवजी अध्यात्मावरच चर्चा झाली. 3-4-5 तास त्यांच्या प्रेरणेने फॉर्म भरला आणि राणे रोडला अक्कलकोट स्वामींच्या मठामध्ये जो कार्यक्रम झाला ते त्यांनी बोलवलं. तो पोचलो तेव्हा कार्यक्रम संपला होता, पण दणगे स्वामी सिन्नरकर याच्याकडून अनुभव ऐकले. नंतर फॉर्म भरला, दीक्षा झाली. आमच्या घरात 4घांची दीक्षा झालेली आहे. वैयक्तिक अनुभव सांगतो, हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगळे असू शकतात. मला ते आपले राशीचक्रकार उपाध्यायांच्याकडे क्लास लावला होता ज्योतिषाचा, त्यामुळे सवय होती. म्हणून मी ज्या वेळेला बसलो 1 तासासाठी सकाळी, त्यावेळेची प्रश्नकुंडली मांडली, टाईम हॉरोस्कोप, आणि बघितलं तर योग खूप चांगले होते. पण अनुभव काहीच आला नाही, असा अनुभव आला. मग मी तक्रार केली की काहीच अनुभव आला नाही. तर ते दणगे स्वामी म्हणाले की नाही, म्हणले काहीच अनुभव आला नाही, हाच खूप चांगला अनुभव आहे म्हणले. पण तुमची दीक्षा झालेली, लक्षात ठेवा म्हणले, तुम्ही बसत राहा. नंतर असं लक्षात आलं की आपण डोळे मिटून बसलं की स्तोत्र म्हणा, श्लोक म्हणा किंवा जप करा, नकळत तंद्री लागते. मग किती वेळ जातो समजत नाही. उठताना मात्र अतिशय शांत वाटतं. म्हणजे प्रूफ सांगायचं तर आरशात बघितलं तर डोळ्यामधले भाव एकदम शांत असतात. बरं वाटतं. बरं वाटणं हा भाग आहे. त्याच्यामुळं नियमित बसायला लागलो मी. मला लक्षात असं आलं की माझ्या आयुष्यात येणारी माणसं जेवढी आवश्यक आहेत तेवढीच भेटायला लागली. आवश्यक ती पुस्तकं नजरेसमोर यायला लागली, या निमित्ताने त्या निमित्ताने. एकदा देशपांडे महाराजांनी विचारलं की येऊरच्या आश्रमामध्ये जायचंय, साखळी पद्धतीने साधना करायची, तर तुम्ही याल का? कारण पहाटे लवकर जायला कोणी तयार नव्हतं असं म्हणाले. मी हो येतो. अनुभव सांगतो. सकाळी पहाटे अगदी स्नान करून शुभ्र वस्त्र नेसून आम्ही पहिली लोकल पकडून गेलो येऊरला. स्टेशनच्या बाहेर थांबलो तर कोणीतरी विचारलं तुम्ही कुठे जाणार आहात? मी म्हटलं येऊरला जायचंय, बसची वाट बघतोय. तर ती म्हणले तिथे ती बस आहे ना, जाऊन बसा तिथे. जाऊन बसलो. थोडा वेळ माणसं यायला लागली, बस भरली. एक जण वर आला, हा घ्या म्हणला पेपर वाचा. दुसरा वर आला, तरी हातात फुलाची ओंजळ दिली हातामध्ये, म्हणले येऊरच्या आश्रमामध्ये द्या. बघा, मी माझी ओळख नाही, परिचय सुद्धा झाला नाही एवढ्यात. मी आपलं बसलो असंच आपलं नेहमीप्रमाणे जप स्तोत्र म्हणत. तुम्ही येऊरला उतरणार आहात ना? कंडक्टर जवळ आल्यावर म्हणाला यांना येऊरला उतरायचं सांगा बरं का, नाहीतरी पुढे येऊरच्या गावात जातील. आणि तसं झालं. त्यांनी खूण केली, उतरलो, खाली उतरलो तर समोरच्या घरातून एक बाई आली धावत. म्हणाली तुम्हाला आश्रमात जायचं ना, तिकडे बघा ती शेकोटी पेटेल दिसते का,
थोडासा अंधुक अंधार होता, अशा कडेने जा म्हणा, तुम्हाला ते पुढे कोणी ना भेटेल, तिथे नळ आहे म्हणले, तुम्ही हातपाय धुवून घ्या. तिथं गेल्यावर आपले तिथले पटवर्धन उभेच होते. ते म्हणाले हातपाय धुवून या इकडे. गायत्री मंदिरात बसता की बाहेर बसता का हॉलमध्ये बसता? गायत्री आवडती, म्हणलं आत बसतो. आतून वेरणेकर बाहेर आले, वेलणकर. मला म्हणले मी थांबणार आहे थोडा वेळ, तर तुमची साधना होईपर्यंत थांबतो म्हणले, आपण दोघं मिळून जाऊया. बघा हा संवाद कसा होतोय, अगदी दोन्ही बाजूनी संवाद म्हणावा तर कशात काही पाडक्यात पायाची अवस्था, न बोलताच्या सगळ्या प्रक्रिया अशा वेगाने झाल्या. तिथे माझं साधन झालं, बाहेर आलो. ते म्हणले गायत्री हवन चालू आहे, थांबूया का थोडा वेळ? म्हणजे थांबूया. थोडा वेळ गेला, पलीकडून कोणीतरी ओरडत आलं की बस चालली आहे ठाण्याला, ज्यांना जायचं त्यांनी जा. 10-11ची वेळ असेल. आम्ही निघालो, बसमध्ये बसलो. वेलणकर म्हणले बाहेर बघा, म्हणले हत्ती चाललाय, शुभ शकून आहे म्हणले. मग आम्ही शंका समाधान चर्चा हा भाग असतोच आपला, आपण आपला अनुभव सांगायचा आहे, अडचण काय करेल. मी जेवढ्या गोष्टी त्यांना सांगितल्या, खाली उतरल्याबरोबर ते म्हणाले ठाणे स्टेशन जवळ 10 मिनिटं थांबा म्हटले. मी इथं घरी जाऊन पुस्तक घेऊन आले. मला म्हणले तुमच्या शंकाचं समाधान याच्यात आहे, हे घेऊन जा म्हणले पुस्तक घरी तुम्ही. आणि घरी पुस्तक वाचल्यावर माझ्या लक्षात आलं त्यावेळेच्या माझ्या सगळ्या शंकाचं समाधान त्याच्यामध्ये होतं. ही क्रिया कशी चालते, आम्ही असे शेकडो अनुभव म्हणेन असे आतापर्यंत आलेले आहेत. आता बाह्य मोहाचा भाग असा असतो संसारामध्ये की वेळेची अडचण होते, कधी कशाची अडचण होते, आहाराची अडचण होते, कमी जास्त खाण्यात आलं की साधनेत. अलीकडच्या काळातला अनुभव असा आहे की पहाटे 2:45 ते 3:15 दरम्यान झोप होते आणि जाग येतेच. शक्यतो वेळेवर झोपलं तर हा अनुभव म्हणजे आता कायमचा झालेला आहे. आणि बसलं की मग ते ध्यान कधी लागतं, त्याची योग निद्रा कधी होते, जाग मात्र अचूक वेळेवर येते. हा एक अतिशय चांगला अनुभव आहे. आयुष्यातल्या ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्याला अनुरूप अशा घटना घडतील अशी योजना केली जाते, तशा व्यक्तींचा अनुभव येतो. आणि प्रार्थना केली तर त्याला प्रतिसाद मिळतोच. पण अडचणी, समस्या किंवा ज्यांनी आपल्याला ग्रासलेलं असतं की चिंता म्हणा किंवा काय, या गोष्टी आपोआप दूर केल्या जातात. आणि आम्ही मीला धरून बसून त्याच्याविषयी जास्त मनामध्ये विचार आणून चिंता करत बसलं की त्याचा जास्त त्रास होतो, असा अनुभव आहे. पण एक सरेंडर करून शरण जाऊन ती स्वामी तुम्ही सांभाळा, आता बसतो मी म्हणजे हा गुरुप्रमादा श्लोक जरी म्हटला तरी छान लागते. म्हणजे अनुभव खूप चांगला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी तुकाराम शिवराम बेले, राहायला कोंडला आहे. मी महाराजांच्याकडनं जानेवारी 2000ला दीक्षा घेतली आणि तिथून पहिल्याच दिवशी महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे बसलो आणि एवढ्या सुरुवाती बसल्या लगेच अनुभव यायला सुरुवात झाली. कंप्लीट 1 ते 1.5 तास असं जोरातच असं व्हायला लागलं आणि त्याप्रमाणे रोजच माझी साधना आम्ही चालू केली. जवळजवळ 1 वर्ष नॉनस्टॉप अशी साधना चालू झाली. रोज वेगवेगळे असे अनुभव यायला आणि असे करता करता 2005 साली एक महापूर आला होता. तर त्या महापुरामध्ये आमचा जे ब्लॉक होता तो पूर्ण फर्स्ट फ्लोअरचा ब्लॉक होता, पूर्ण पाण्याने बुडाला. सेकंड फ्लोअरला जवळजवळ 2.5 फूट पाणी आलं होतं. तर अशा अवस्थेत माझा जो देवार आहे त्याच्यात चांदीच्या मूर्त्या होत्या छोट्या छोट्या आणि एक देवी गणेश मंदिर याचा फोटो होता मंदिरात देवाऱ्यामध्ये चिटकवलेला. असं त्या पाऊस एवढा होता, 2 दिवस कंटिन्यूस पाऊस होता त्या आतमध्ये ब्लॉकमध्ये. त्या पावसामध्ये त्या देवाऱ्याच्या छोट्या मूर्त्या पण देवाऱ्यातच होत्या आणि तो कागदाचा फोटो होता तो पण होता तसाच होता जेव्हा ओसरल्यानंतर, पूर ओसरल्यानंतर. पण बाकीच्या इतर जे साहित्य होतं, दिवाण होते असे लटकलेले होते इकडे तिकडे.
कुठं काय अवस्था आहे, इकडं तिकडं पडले होते. पण त्या देवाऱ्यातल्या मूर्त्या एक पण जागेवरून हलल्या नाही. त्या होत्या तशाच तिथं होत्या. तो एक मोठा अनुभव झाला मला भेटला तो. आणि नंतर मग मी दीक्षा घेतल्यानंतर मग माझ्या आईने घेतली लगेच दीक्षा. आईने घेतली. ती 2-3 महिन्यानंतर आईने घेतली. लगेच वडिलांनी पण घेतली 2-3 महिन्यानंतर. नंतर एक 6 महिन्यानंतर मिसेसनी पण घेतली. अशा एका पाठोपाठ पटापट दीक्षा पण झाल्या महाराजांच्याकडनं. आणि असे खूप खूप असे अनुभव येतात का, आणि प्रपंचात किंवा व्यावहारिक ज्या समस्या आहेत त्या ऑटोमॅटिक दूर होतात. काही काही करायला लागत नाही. आणि आता गोलपनगरला जिथं आमचं रिडेव्हलपमेंट चालू होतं त्याच्या मी आता खजिनदार आहे तिथे. आणि अशा करताना मी ते रिडेव्हलपमेंट 5-6 वर्ष झाली. आता आम्हाला फेब्रुवारीमध्ये ताबा भेटतो त्याचा, त्याच्यामुळे. आणि गावाला पण एक संस्था आहे शेतकऱ्यांची. त्या शेतकऱ्याच्या संस्थेला उपाध्यक्ष आहे म्हणून तिथं. मग तिकडे पण मग असं म्हणजे ऑटोमॅटिक असं काही न मागता ते मिळत जातंय असं. आणि खूप अशा प्रकारचे चांगले चांगले अनुभव येतात. पण साधना बाकीच कंटिन्यूच करायला लागते. तर माझी साधना रोज मी जवळजवळ 2:45, 2:30-2:45ला नेहमी उठतो सकाळी. आणि मग 3ला साधनेला बसतो. 3 कधी कधी 4 पण होतात. पण सकाळची साधना तास, 1.5 तास, 2 तास अशी चालूच राहते. पण खूप चांगल्या हे असतात. आता काही अनुभव म्हणजे काय, एकदम बसले का योग निद्राच चालू होते. त्याच्यामुळं खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. आणि मनाला एकदम शांत वाटतंय, एकदम हलकंसं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. एवढं बोलून नमस्कार, माझं नाव अभिजित तेरदाळकर. बाय प्रोफेशन मी कॅप्टन आहे शिपचा. आणि काय आणि सध्या ऑफिस जॉब आहे माझा. आणि माझी दीक्षा 2011 साली झाली, 13 जानेवारी 2011. आणि मी शिपवरती साधारण 18 वर्षाचं असताना मी त्यापासून जायला सुरुवात केली. तर सुरुवातीला मी खूपच ॲग्रेसिव्ह आणि असा माणूस होतो की म्हणजे तोंडामध्ये शिव्या असायच्याच. आणि कारण कामं करून घ्यायची असतात, अवघड कामं असतात, त्यामुळे खूप ॲग्रेसिव्ह असा माणूस होतो. आणि शिपवरती एक कॅप्टन होते, कॅप्टन काळे म्हणून. तर ते होते, पुण्याचे होते. आणि त्यांनी पहिल्यांदा मला याच्याबद्दल सांगितलं. त्यांची दीक्षा सुद्धा सिद्धयोगाची झाली, महायोगाची, आपल्या परंपरेत नाही, दुसऱ्या परंपरेतली. तर त्यांच्याकडनं माहिती मिळाली. मग बघता बघता मी चायनामधून साइन ऑफ उतरलेलो शिपवरती चायनामध्ये हॉटेलात. त्यावेळी मी सिद्धयोग म्हणून केला. आणि सर्वात पहिले जो वेबसाईट ओपन झाली ती महायोग.org, आणि काका महाराजांचा फोटो समोर आला. तर त्याच्यानंतर मी प्रभूने आणि मग संतोष प्रभूने आणि नाशिकला कॉन्टॅक्ट वगैरे केला. तर पहिल्यांदा संतोष प्रभूने मला घेऊन गेले तिकडे. काका महाराज त्यावेळी दुपारी झोपले होते आणि नंतर 4 वाजता आले. आणि मग ते आणि प्रभूणे महाराज होते, त्यांनी नियम वगैरे सांगितले की तंबाखू नाही, सिगरेट नाही, नॉनव्हेज नाही, कांदा लसूण नाही. मी म्हटलं याच्यातलं तर काहीच मी नियम फॉलो करू शकणार नाही. तर ते म्हणाले नाही, नियम तर करायलाच लागतील, त्याशिवाय दीक्षा होणार नाही तुम्हाला. तर मग त्यांनी मला पूर्वाभ्यास सांगितलं. ते म्हणाले की बघ, तुम्ही पूर्वाभ्यास सुरू करा आणि त्याच्यानंतर बघू तुमचं कसं काय होतं. तर त्याच्यानंतर मी पूर्वाभ्यास सुरू केला. आणि तो पूर्वाभ्यास कसा 3 मिनिटाचा असतो, 3 ते 15 मिनिटाचा असतो. तर सुरुवातीला 1 मिनिट सुद्धा मला बसू शकत नव्हतं, एवढा मला त्रास व्हायचा. पाठ दुखायची, हे दुखायचं, श्वास घ्यायला त्रास व्हायचा, पोटात हे पडायचं. त्यामुळे मग पण हळूहळू ते 3 मिनिटाचे 5 मिनिटं, 10 मिनिटाचे होत गेले. आणि मी नॉनव्हेज खायचो. नॉनव्हेज म्हणजे कसलंही मी कधी काही खाण्यासाठी हे केलं नाही. म्हणजे बीफ, पोर्क पासून जे प्राणी जे जमिनीवरती आणि पाण्यावरती असे सगळे मी खाल्ले असतील. आणि सिगरेट प्यायचो मी, दारू प्यायचो, असं काही नव्हतं की मी काही याच्यामध्ये नव्हतं. पण हे सुरू केल्यानंतर, पूर्वाभ्यास सुरू केल्यानंतर हळूहळू एक एक कमी व्हायला लागलं. सर्वात पहिले माझी दारू बंद झाली, मग नॉनव्हेज खाण्याची इच्छा बंद झाली.
ते पण मी ऑमलेट वगैरे खायचो, सिगरेट माझी चालू होती. आणि त्याच्यानंतरच्या शिफ्टवरती त्यावेळी गेलो, साधारण 6 का 7 महिने होतो मी. 2 महिन्यामध्ये मग दारू बंद, म्हणजे असं इच्छाच संपली ती. नॉनव्हेज संपलं आणि शेवटच्या महिन्यात मी म्हटलं आता ऑमलेट वगैरे देऊ नको, काय तू ब्रेकफास्ट म्हणजे असेल पोहे वगैरे तेच द्यायचा, आणि लंच आणि त्याच्यामध्ये व्हेज. आणि त्याच्यानंतर परत मी शिपवरनं उतरलो आणि एका हॉटेलमध्ये होतो मी. दुसऱ्या दिवशी माझी फ्लाईट होती परत इंडियाला यायची. आणि मी शेवटचं ते असं मोबाईल याच्यावरती बसलो, सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केली आणि उघडलं तर ते सेवळच होती वेबसाईट. ती उघडली मी आणि मी सिगरेट काढली एक, म्हटली आज शेवटची सिगरेट, आणि 2010 साली. आणि त्याच्यानंतर उतरलं, शेवटची सिगरेट प्यायलो मी. अख्खं ते 20चं पाकिट आणि लायटर दोन्ही कचऱ्याच्या डब्यात टाकलं आणि त्याच्यानंतर मी परत कधी सिगरेट आजपर्यंत मी कधी प्यालो नाही. त्याच्यानंतर परत घरी आलो मी आणि मग साधारण एखाद महिन्यांनी मला नाशिकवरनं फॉलोअप कॉल आला की कसं काय झालं तुमचं, की दीक्षेसाठी तयार आहात का म्हणून. तर मग मी त्याच्यानंतर मला त्या पिरियडमध्ये माझं लग्न झालं होतं त्या एका वर्षामध्ये. तर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही बायकोची आणि घरांच्यानी परमिशन वगैरे घ्या. मग घरी विचारलं, मग त्यांनी मग मला ईमेल करायला सांगितलं. आता दीक्षापत्र ईमेलवरतीच आलं. 13 तारखेची त्यांनी मला तारीख दिली. त्याच्यानंतर बसलो आणि अनुभव असे वेगळे का नाहीत, स्वभावात फार फरक पडला आहे. म्हणजे लोक मला त्यावेळेची ओळखायची आणि आता जे ओळखतात त्याच्यामध्ये म्हणतात खूप जमीन आसमानाचा माझा फरक आहे. जो ॲग्रेसिव्हनेस होता आणि तोंडात शिव्या यायचे आणि उगाच लोकांना त्रास द्यायचो मी, तो सगळं बंद झाला. आणि त्यांनी जसे म्हणाले की जशी लोक तुमच्या आयुष्यामध्ये यायला पाहिजेत तशीच लोक तुमच्या आयुष्यामध्ये येतात. आणि आधी कसं व्हायचे, लोक याची ती भांडणच व्हायचं. आता लोक येतात की भांडण होतच नाही, असं झालेलं. आणि किती चॅलेंजिंग सिच्युएशन असून दे, एकदम माझे बॉस पण आता हाँगकाँगवरनं CEO वगैरे आलेले, तर ते म्हणायचे की केवढा प्रॉब्लेम असेल, म्हणजे माझ्या मिसेसला सांगत होते की याला कधी मी चिडताना वगैरे कधी बघितलं नाहीये. आणि तेच माझे जर मित्र 10-15 वर्षापूर्वीचे जर भेटले तर म्हणतील केवढा चिडका माणूस आहे असा. तर असं एवढा फरक पडला. तर बोलण्यामध्ये, स्वभावामध्ये खूप फरक पडतो आणि परिस्थिती तुमच्या अनुकूलच होत जाते. म्हणजे किती तुम्ही त्रासामध्ये असाल, किती तुम्ही फसला असाल, तर काही ना काही शेवटी एक मार्ग निघतो आणि सगळं सॉल्व्ह होत असं माझा अनुभव. थँक्यू. मी श्रीकांत बापय, वृंदावन ठाणे इथे राहतो. 1992 साली तरुण भारतमध्ये एक जाहिरात आली होती. म्हणजे वृत्त होतं की बिन औषधाची आणि बिन खर्चाची पद्धत. तर मी नेमका श्रीनगरला होतो, काका पण श्रीनगरला होते. मला आजार पण यायचं सारखं, 1-2 महिन्याने डॉक्टरकडे जायला लागायचं. तर मी काकांकडे गेलो, त्यांनी मला साधना शिकवली सर्व. आणि 1 वर्षभर मी नियमितपणाने साधना मच्छरदाणी लावून करत होतो. तर मला खूपच आश्चर्यकारक अनुभव आले. डॉक्टरची पायरी 5 वर्ष पुढे चढलो नाही. त्या वर्षी कधी बंद झालं डॉक्टर माहीत नाही. 5 वर्ष चढलो नाही, म्हणजे 5 वर्ष पायरीला स्पर्श नाही केला. तर त्याच्यात मी माझं मागणं असं होतं साधनेकडे की माझं हे आजारपण जाऊ दे, पण साधकाने एक लक्षात ठेवायला पाहिजे की साधनेकडे काही मागू नका, तुम्हाला योग्य ते दिलं जाईल, हे लक्षात ठेवा. दुसरं एक मला महत्त्वाचं काय सांगायचं आहे माहिती आहे का, काका साधनेनंतर कधी पण जप घेतात. असं आहे की ध्यानानंतर जप करावा मागे पुढे, म्हणजे तुम्ही लेवलला येता. आणि आज तागायत मी 30 वर्ष जवळजवळ साधना करतोय. तर माझे खूप आश्चर्यकारक आहेत. देशपांडे काकांचा मी शतशः आभारी आहे. नमस्कार, मी अक्षय बापय, ठाण्याला राहतो. मला आज अनुभव सांगताना लक्षात येत आहे की मी जवळजवळ 20-22 वर्ष साधक आहे. आणि मला आठवत आहे बाबांमुळे मी ध्यान करायला सुरुवात केली. बाबांनी दीक्षा ऑलरेडी घेतलेली होती आणि मी साधारण 9वी-10वीत वगैरे असेन. तर तेव्हा एकदा काका इकडे आले होते, आमच्या घरी आले होते आणि त्यांनी मला ध्यान करायला सांगितलं असंच. तर मग मी त्यांना 10-15 मिनटं वगैरे करून दाखवलं. तर त्यांनी मला त्या क्षणी आमच्या घरी येऊन दीक्षा दिली
तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला घरी येऊन दीक्षा मिळाली आहे, मला कुठेही न जाता घरच्या घरी मिळाली आहे. तर मी खूप भाग्यवान समजतो. जसे लोकांनी अनुभव सांगितले तसे मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात पण काही पण ॲडमिशन असेल, नोकरी असेल, खूप सुलभ आणि सरळरित्या होत गेलं. कधी काही प्रॉब्लेम आला नाही. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे तुमचं आरोग्य पण खूप सुंदर राहतं, चांगलं राहतं. डॉक्टरकडे जायची गरज पडत नाही. तर मला हे 2 अनुभव खूप चांगले येतात. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी साधना करा नक्कीच. रोजच्या रोज करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं जमेल तसं करा, पण नक्की करा. तुम्हाला नक्की चांगले अनुभव येतील असं मला वाटतं. धन्यवाद. मी संजय देसाई अंबरनाथ. मला दीक्षा कशी झाली हे पहिले सांगतो मी. मला वाचनाचा खूप छंद होता पूर्वी, आता नाही एवढा. महाराजांनी सांगितलं पण वाचन कमी केलं, आणखी बाकीचे चांगलं चालू आहे आता. तर माझ्याकडे अक्कलकोट दर्शन, स्वामी समर्थांचे, साईलीला, रामकृष्ण मठ, धंतोली असे दर महिन्याला अंक यायचे. त्या अंकांमधनं ह्या साधनेविषयी माहिती मिळाली मला. आणि मी नाशिकला नाना काकांना पत्र लिहिलं होतं त्यावेळी. ते मला साधारण 1999 साली मी पत्र लिहिलं होतं. नाना काका ढेकणे महाराज. हा, ढेकणे महाराजांनी मी पत्र लिहिलं होतं त्यावेळी. आणि त्यांनी मला उत्तर महाराजांच्या तर्फे दिलं. ते महाराजांचं पत्र माझ्याकडे आहे ते. हा, साधारण आणखीन 1999 साली मी पत्र लिहिलं. 2000 जानेवारीला मला लक्षात आली दीक्षापत्र पण त्यांनी मला माया महाराजांनी पाठवलं होतं. मला 13 जानेवारी 2000 साली महाराजांकडनं पत्ररूपी दीक्षा झाली. अनुभव चांगलेच आहेत. त्यातून अजून सांगावं असं वाटतं की विशेष म्हणजे हा माझा 25 डिसेंबरचा कार्यक्रम आहे. 2000 साली दीक्षा झाली आणि हे 25 आणि सर्वात पहिला मेळावा झाला त्याचं पत्र पण माझ्याकडे ताजं अजून आहे. सर्वात पहिले आपले सर्व घाटकोपरला आपले सगळे उपक्रम व्हायचे, सर्वोदय हॉस्पिटल. त्यावेळी सर्वात पहिला मी उपस्थित होतो. ते हे पत्रक आहे, ते अजून जपून ठेवलं होतं मी. आणि अनुभव सांगायचं म्हणजे हे पत्र महाराजांचं आहे बघा पाहिजे तर. त्या हा वाचून हरकत नाही. भिवंडीला एका कामासंदर्भात मी गेलो होतो. आम्हाला रात्रभर काम करायचं होतं तिथे ऍक्च्युली. त्या टायमात दंगल होती चालू मग भिवंडीला. आणि साधारण 10च्या दरम्यान आम्ही जे काम करत होतो ते सगळं केमिकल सांडून गेलं. त्या मालकाने सांगितलं बघा जाऊन आता तुम्ही काय थांबून काम होणार नाही, मी उद्या सकाळी परत या मग. आणि त्या दिवशी आम्ही 10:15 निघालो आणि 11, 11:30 ती कंपनी पूर्ण पेटून ती यवनाने. नंतर जवळजवळ महिनाभर आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही, एवढी हालत खराब होती भिवंडीला. मग ते आम्हाला महाराजांची वाचवलं या प्रसंगात त्यावेळी. हे दीक्षापत्र मला दिलेलं. होय होय, आपल्याला वाटतं आपण ठरवून केले असं वाटतं. नाही बरोबर आहे. पण ह्या सगळ्या म्हणजे सिस्टीम आहे तसा आहे भाग आहे. बरे मी छोटस पत्र आहे महाराज मला पाठवलं ते वाचून दाखवतो बघा. श्री श्री गुरुवेद महा 15 डिसेंबर 1999 महोदय, आपले दिनांक 18-12 पत्र प्राप्त झाले. सिद्धयोग महायोग शक्ती प्राप्त हा ज्ञानेश्वर मार्ग असून याबाबतचे प्रचारपत्र सोबत जोडलेले आहे. यात साधकांनी नियमाबाबतचे प्रचार पत्रांमध्ये प्रार्थना पत्र साहित्य करून पाठवण्यात साधकास पोस्टाने संकल्प दीक्षा पत्र पाठवण्यात येते. यात आपण आपल्याच घरी निश्चित दिवशी साधनेला बसायचे आहे. याची प्रचार पुस्तिका ₹10 पट्टे खर्च ₹10 आपण पाचवल्यास मिळू शकेल. नेहमी पाळण्याचे पत्रक साहित्य करून टाकल्यावर दिल्ली पत्रक पाठवण्यात येईल. याप्रमाणे मला पत्र आलं त्याप्रमाणे मी सगळं पूर्ण केलं. आणखी मला 13 जानेवारी 2000 रोजी मला सकाळी 6 वाजता महाराजांची दीक्षा मिळाली.
आत्ता राहायला कल्याणला. मी महाराजाकडून इच्छा घेतलेली आहे 99 साली, 99ला मार्चमध्ये घेतलेली आहे. तो अनुभव सांगायचा म्हणजे असा आहे की न सांगण्यासारखा आहे. म्हणजे ते एवढा प्रवास म्हणजे जसं असं वाटतं की स्वामी महाराज आमची वाटच बघत होते, अशी माझा अनुभव आहे. की जसं इच्छा झाल्यापासून आम्ही जयंतीला अनवर्षवाडी म्हणजे कार्यक्रम एवढं व्हायला लागले विचारू नको. म्हणजे आम्ही 3 स्ट्रीम आमची असायची, 3 स्ट्रीममध्ये आम्हाला त्रास व्हायचा. म्हणजे काय ते केला पाहिजे. तर त्याप्रमाणे आमचा जो साधना आहे हा पूरक असायची. म्हणजे पूरक मध्ये व्यवस्थित होत राहते. एवढी म्हणजे होती की विचारू नको म्हणजे ते. आणि त्याच्यामुळे अडचण यायचं म्हणजे साधना म्हणजे आपल्या प्रापंचिक आहे माणूस म्हणजे एक येत राहायचंय. पण तरी सुद्धा कसं व्हायचं काय व्हायचं हे आपण सांगू शकत नाही. म्हणजे ते तर असं करता जसा लाट येतो म्हणजे समुद्रामध्ये की फार मध्ये एक लाट येतो म्हणजे आवाज येतो. पण जसं आपण आत जातो, समुद्राचा आत जातो, तेव्हा शांत होत जातो. तसं एवढा वर्षामध्ये शांत होत गेलेला आहे की विचारू नको. म्हणजे आता काही वाटत नाही. म्हणजे काही असेल म्हणजे ते एकदम खूप शांतपणे म्हणजे एकदम शांत म्हणजे माणूस जर शांत होत जातो म्हणजे मन तसा होत गेलेला आहे. म्हणजे ते आणि कसा होतोय हे मला सांगू शकतच नाही. म्हणजे ते सांगण्यासारखं आहे. म्हणजे ते एवढं म्हणजे जे काय आपल्या अडचणी आहे आणि अजून सुद्धा म्हणजे ते काही कसे प्रॉब्लेम असेल ना तरी तो सॉल्व्ह करतात. ते साधा म्हणजे सांगण्यासारखं म्हणजे काहीच आहे, भरपूर आहे सांगण्यासारखं, पण ते आपण काही सांगू शकत नाही. म्हणजे ते असा अनुभव आहे. म्हणजे ते आणि फार म्हणजे की म्हणजे एवढा म्हणजे महाराजची इच्छा आहे, आपली इच्छा नाही आहे. म्हणजे मी असा अनुभव सांगतो. म्हणजे ते महाराजांनीच माझी इच्छा आहे म्हणून आपण आलो. म्हणजे ते हा महत्वाचा मला वाटतं. म्हणजे ते असं हे करून सांगतो. नमस्कार, माझं नाव राकेश खंडेराव राऊत. मी जामीनाका ठाणे येथे राहतो. 2004 साली मला काका महाराजांकडून दीक्षा झाली. पूर्वी म्हणजे जेव्हा बसायचो तेव्हा खूप छान अनुभव यायचे. नंतर मीच साधनेमध्ये खंड पडला. नंतर मी महाराजांना विनंती केली की असं झालंय. महाराजांनी मला बोलवलं. त्यावेळी परत त्यांनी माझी साधना चालू करून दिली. आणि मग तेव्हापासून म्हणजे खंड पडतो परत चालू करतो. म्हणजे बसतो कधीतरी म्हणजे जेव्हा होईल तेव्हा. पण आश्रमात कधी 2 वर्षातून एकदा जायचो. पहिला नेहमी जायचो पण नंतर बंद झालं. कामाच्यामुळे बंद व्हायचं. म्हणजे वेळ नव्हता मिळत. 12 तासाची ड्युटी माझी, त्यामुळे वेळ नव्हता मिळत. आता पण कामावरनं सांगून आलो 2 तासांनी येतो म्हणून. आणि आता पहिला म्हणजे आता पण परत साधना चालू केली. यांच्याकडे तिकडे येतो मी बसायला घरी. आता 1 तास साधना होते. पहिला म्हणजे अर्धा तास पण बसायला कंटाळा यायचा. आता जवळजवळ 1 तासपर्यंत बसतो. म्हणजे लहानापासून मला म्हणजे अध्यात्माची आवड होती. पुस्तकं वाचायचो वगैरे आध्यात्मिक. आणि तसंच मला पुस्तकांमधनं गोळवणे महाराजांचं चरित्र वाचायला मिळालं. त्यांची शक्तिपाताने कुंडलिनी जागृत करायची असं कळलं. त्यामुळे मग त्यांचं म्हणजे कुठे काय आहे ते बघितलं. मग एकदा येऊला गेलो होतो त्या आश्रमात, त्यांचा फोटो होता. मग त्यांना विचारलं. मग त्यांनी मला पुण्याचा ॲड्रेस सांगितला. मग पुण्याला पत्र पाठवलं. काका महाराजांनी मग ते दीक्षा दिली. झालंच पाहिजे काही आवश्यकता नाही ना, किंवा काही न होता सुद्धा जीवन कसं सुख होईल याच्यात तुम्ही सांगा की जीवन कसं म्हणजे आम्ही दररोज जगतो. अडचणी येतात आमच्याकडे असतात. तशा त्या अडचणीत मार्ग कसा काढतो आम्ही, काय करतो, हे कसं करतो आणि साधना त्यांना अंगभूत आहे का त्यांना, असा एवढा तुम्ही सांगा. तो काही चमत्कार असला पाहिजे असं काही कारण नाहीये. कारण ही सिस्टीम कशी आहे की ती शक्ती ते कार्य करून घेते. ती त्यामुळे त्या शक्तीचं प्रक्षेप तुम्ही सांगितलं सगळ्यांना माहिती होईल. आणि त्यामुळे आपल्याला सगळं की आपण अंधश्रद्धेने चाललोय का, काही कोणाचं का महाराज झालो असं नाहीये. हे त्या मूळ शक्तीचा भाग आहे. महाराज हा तिथं निमित्त मात्र आहे. म्हणजे जरी या लोकांनी सांगितलं असलं तरी मी तिथं व्यक्तिगत तिथं काहीच करू शकत नाही. ते जे घडतं ते त्या शक्तीचं कार्य आहे. आणि ते शक्तीचं कार्य आपोआप चालू असतं. हे आम्हाला समजून घ्यायला पाहिजे की आम्ही सगळे
स्फुल्लिंग आहोत त्या विश्वात आत्म्याची, आणि आमच्या मार्फत विश्वाचं प्रक्षेपण हे एक प्रकारचं. तर ते कसं होतंय याच्या दृष्टीने तुम्ही त्यातले भाग आहात. तुम्ही सुद्धा ते एक स्फुल्लिंग आहात, तुम्ही ईश्वर आहात. त्यामुळे तुम्ही तुमचं जी भूमिका आहे ती मांडा. काही थोडक्या शब्दात मांडू शकतो. हो ना, थोडक्यात बस. तुम्ही सांगा. मला आठवतं तुम्ही दीक्षेला आला होता, आश्रमात बसला होता आणि तुम्ही सांगितलं की महाराज हात लावा. मी म्हटलं मी लावायची गरज नाहीये, माझं नाहीच ते कार्य. माझ्या गुरुदेवाने मला सांगितलेलं की ते आपोआप घडणारं शास्त्र आहे, माझा संबंध नाही तिथं. मला फक्त त्यांनी निमित्त जसा पोस्टमन असतो तसं ठेवलं तिथं की तुम्ही हे तिकीट देत चला, तेवढंच का. मला आठवतं म्हणून सांगते तुम्हाला. तुम्ही म्हणला होता, तुम्ही आश्रमात साधने आला होता, दीक्षा तुम्ही म्हणला की महाराज तुम्ही कपाळ हात लावा, हे करा ते करा. म्हणलं आवश्यकता नाही. मी जेवतो का झोपलोय का तिथं काय केलं प्रश्न. ही काही विद्या आहे आणि ही विद्या अद्भुत विद्या. ही आपल्याकडे असे महारथी श्रेष्ठ थोर आहेत. लोकनाथ स्वामी महाराज संकल्पना नुसत्या संकल्पनेनी हे प्राप्त हवं अशा प्रकारचं सामर्थ्य असलेले लोक येतात आणि त्यामुळे हे तुम्हाला प्राप्त आहे. माझ्यामुळे मी निमित्त आहे नुसता. कोणते मनुष्य पाहिजे एजंट तिथं म्हणून सांगितलं, मी सांगितलं तसं. तर त्यामुळे ही भूमिका तुम्ही समजावून सांगितली पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे. मला आठवतं तुम्ही म्हणलं की महाराज तुम्ही अंगठा लावा. दीक्षेला आले होते, आपल्या आश्रमात बसले होते. मी म्हटलं माझा संबंध नाही, मी झोपलो त्यावेळेला तुम्हाला सांगितलं की 6ला बसा. 6ला ते होणार, कारण ती विद्या आहे. ती विद्या का होते की मी त्याचा मीडिया आहे, हे मान्य आहे. तर मीडिया करणं ती प्राप्त होते. पण ती शक्ती जशी लोहचुंबकाची बाकीची शक्ती यांच्या आहेत तशी ही शक्ती आहे. आणि ही शक्ती त्यांनी पोषण केली आहे. कशी नियम पाळून, शास्त्र पाळून. मी त्यामुळे स्वतःकडे क्रेडिट घ्यायचं कारण नाहीये. माझा स्वतःचा भाग म्हणजे व्यक्तिगत भागच नाही हा. ही शक्ती ही ईश्वरी शक्ती आहे आणि ईश्वरी शक्ती अशी प्रक्षेपणार्थ आहे, ती आपोआप करते सगळं. ती काही कोणी करायला लागतं, मला सांगतात, मी सांगितलं मला करायचं असं नाहीये. त्या ईश्वरी शक्तीचं सामर्थ्य अमोघ आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. आम्ही प्रत्येक जण त्या ईश्वरी शक्तीचं प्रक्षेपण आहोत. त्यामुळं आम्ही साधना करणं आणि साधना पण आम्ही आमचं आणि समाजाचं जीवन सुधारणं हा भाग असला पाहिजे. बोला. नमस्कार. या उमेश चिंतामण मुकणे भाईंदरवरून आलेला आहे. माझी दीक्षा साधारणतः 2016 साली झाली असेल, कारण मला नक्की आठवत नाही किती साली झाली ती. साधना केली आणि साधण्याचा अनुभव म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम फक्त मी साधना करतोय आणि साधना ही निरंतरच करतोय. काही अडचणी म्हणजे भूक लागली तरी जशी जेवणाला पोटाला जशी जेवताना भूक लागते तशी पोटाला ह्याला साधनेला मी साधना करतो निरंतर. लागतेच मला, ती करायलाच लागते. एक नियम, एक ठराविक नियम ठेवलेला आहे. सकाळी पहाटेला साधना करतो आणि एक कामावरून आले म्हणजे संध्याकाळी 7 ते 8 पर्यंत साधना करतो. साधारणतः एक अनुभव म्हणजे वृंदावरून येताना मला सतत मी नामस्मरण करत होतो. तर अचानक मला नर्मदा मैया पार करताना अचानक पायाखालून अचानक एक प्रकाशाचा झोत आला आणि अचानक तो असा दिसतोय मला प्रकाश. मी आजूबाजूला बघितलं कोणाला दिसतो का म्हणून, तर कोणाला दिसत नव्हता तो. तरी मी त्याच्याकडे बघत राहिलो आणि जशी ती नदी संपत आली नर्मदा नया, तशी तो झोत माझ्या पायाखाली एकदा अचानक गडप झाला. त्याच्याबद्दल मी बऱ्याच गुरूंना विचारलं. म्हणजे जसं आमचे जोशी महाराज आहेत त्यांना पण मी चौकशी केली की ह्याच्याबद्दल काय आहे, काय प्रकार काय आहे, काय झालं काय याच्याबद्दल. पण त्यांनी मला नीट प्रकार काय सांगितला नाही. तसंच गगनानंद महाराज जे मनोरीला होते, जे आता ब्रह्मलीन झाले, त्यांना पण मी याच्याबद्दल विचारलं, पण त्याच्याबद्दलही त्यांना काही सांगता आलं नाही. म्हणून मी प्रकार तो सोडूनच दिला. एवढंच मी बोलू शकतो. किशोर नागावेकर, भिवंडीला असतो. महाराज एकदा मुरलीधर मंदिर आमच्या सुताराळीत आहे तिथे आले होते. त्यांनी याबद्दल सांगितलं तर आम्ही 3 मित्र त्यांच्याकडे आलो. त्यांच्याकडनं दीक्षा घेतली, साधनेला सुरुवात केली. साधारण वर्षभर आमचं सगळं जोरदार चालू होता कार्यक्रम. परंतु जसं तुम्ही सांगता तसा काही प्रकार आमच्या बाबतीत काही घडला नाही. त्याच्यामुळे हळूहळू जो काय साधनेचा प्रवाह होता आपला करायचा, तो हळूहळू कमी व्हायला लागला. पुढे त्या दोन्ही मित्रांनी
माळकरी येऊन माळ गळ्यात घातली. मी मात्र त्याही पंथाला गेलो नाही. आणि जर माझी साधना जसं कधी जमलं तर करतो अशा अवस्थेपर्यंत येऊन थांबली. परंतु कधी बोलवलं, कार्यक्रम असला आणि मला शक्य असेल तर मी अटेंड करतो. पण असं तुम्ही म्हणता तसा काही अनुभव माझ्याकडे नाही, एवढंच सांगू शकेल. मी आता बोलतो. हे तिघजण मुद्दा मी खुलासा करतो की साधनेचं गमक ओळखता आलं पाहिजे किंवा साधना आम्हाला समजली पाहिजे. की एक ग्रस्त मध्ये मुद्दा मी काही लोकांशी संपर्क साधतो की काय बुवा तुम्हाला काही अडचणी आहेत का, काय नाही, मला जमेल तसं करतो मी. की मार्ग सुकर झाला पाहिजे, कारण ही साधना फार वेगळ्या प्रकारची आहे. तर यांनी आता जे सांगितलं त्या प्रकारच्या अडचणी मला सांगितल्या होत्या, पण मी त्याला सांगितलं की तुम्ही साधना ही निरपेक्ष भावाने झाली पाहिजे. त्यात अपेक्षा ठेवायचं का नाही. कसं आहे की गीतेतला 6वा अध्याय बघितला की योगारूढ आणि जो सांगितलेला आहे, त्यामुळे कुठलाही संकल्प नसला पाहिजे, काही आवश्यकता नाहीये आणि काही व्हावं ही सुद्धा अपेक्षा असण्याचं काही कारण नाहीये, कारण काही नाहीच आहे. सत्य स्वरूपात काय आहे, मूळ स्वरूपाचं निर्गुण निराकार असंही काय निर्गुण. आम्ही आता जे पाहतो ते जग पाहतो दर्शन स्वरूपाची निगडीत आहोत आम्ही, त्यामुळे सगुणाशी आम्ही संबंधित असल्यामुळं आमच्याकडे निळ्या प्रकारची विचार, निळ्या प्रकारची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही त्या दृष्टीने त्या सगळ्या कार्याकडे पाहतो नाही. कारण सगळी जी हे आहे ती अव्यक्त सृष्टी 75% 25% दर्शन स्वरूप आहे. सगळं नीट बघितलं तर या दर्शन स्वरूपाशी निगडीत आम्ही आहोत आणि त्यामुळे दर्शन स्वरूपाशी निगडीत अशा प्रकारची भाषा आम्ही करतो. याचं मुख्य होते की काही होत म्हटलं काही होण्याची आवश्यकता नाहीच. जसं याला झालं तसं मला होईलच, किंवा हा प्रत्येकाच्या प्रार्थनेचा भाग वेगळा आहे, प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. त्यामुळे निर्गुण निराकार सिस्टीम आहे. काही न होण्याचं उत्कृष्ट आहे, याचा अर्थ काही भांडवल नाहीये. म्हणजे मी त्याचा अर्थ असा निघेल की काही होत नाही, तसं काही बाकीचं प्रार्थना नाहीये आणि शुद्ध तत्व आहे. त्यामुळे शुद्ध तत्वाची कारण काही प्रक्षेपण आहे. आणि मी हा जो प्रत्येक बिंदू जो आहे आम्हाला जे आम्ही प्रत्येक जण दिसतो ते प्रत्येक जण त्या ब्रह्माचे आविष्कार आहे आणि ते वेगळ्या प्रकारे प्रक्षेप करते. प्रत्येकाची इच्छा वेगळी, प्रत्येकाची वासना वेगळी, प्रत्येकाचे संस्कार वेगळे, ते असे होत आहेत ते. पण त्याचं प्रक्षेपण नुसतं होत आहे. आता मी माझे संस्कारच नसते काही, तर निर्गुण अवस्था हीच महत्वाची सगळ्यात आहे आणि तिथं आम्हाला झालं पाहिजे. त्यामुळे साधन करणं हे महत्वाचं आहे, कारण ते साधन काय की आत्मतत्वाशी निगडीत आहे. आणि आत्मतत्व आमच्या सगळ्या फॅकल्टी, जसं आम्ही म्हणजे एक प्रकारचं रोबोट आहोत. आम्ही फक्त मूळ शक्ती आहे आणि कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आमचे सगळे येतं, बुद्धी, मन, अहंकार, चित्त, अहंकार सगळं जे आहे ते याला प्रक्षेपित करतो. तर तो आत्मा त्या सर्वांना प्रक्षेपित करतो किंवा त्याला जीवन देतो. तर ते जीवन जर आम्ही साधना करू लागलो तर त्याला वेगळी चार्जिंग होईल, त्याला वेगळी बॅटरी मिळेल आणि त्यामुळे आमचं जीवन सफल होईल. हा त्यातला माग आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, साहित्य त्यात कुठलाही अंधश्रद्धा नाही, कुठलंही काही तुम्ही असं करा तसं केलं बरोबर होईल तुमचं असं म्हणण्याचा प्रश्न नाही. ते होणारच आहे, कारण ते सगळं होण्यासाठीच आहे. तुमचा जीवन एकटा तुम्ही आत्मविकास झाला पाहिजे आणि तो आत्मविकास साधने प्राप्त होतो. त्यामुळे यांचं एक मुद्दा बोलावं मी की त्यांनी मला हेच सांगितलं की मला काही होत नाही, काही हरकत नाही, काही होत नाही हे उत्तम आहे, कारण ती एक भूमिका स्वच्छ आहे. याचा अर्थ सगळा पडदा जो आहे तो स्वच्छ आहे. याचा अर्थ पडदा मलिन असला तर काही होईल, नसल्यानंतर काय होणार आहे. त्यामुळे आमचा पडदा स्वच्छ झाला हे साधनेचं वैशिष्ट्य आहे की तो स्वच्छ करणं आणि तो स्वच्छ दररोज जर जशी साधना करायला लागेल तशी निर्गुण निराकार अवस्था ही तशी. मूळ तत्व काय आम्ही त्या तत्वाशी निवडीत आहोत आणि ते तत्व म्हणून या शरीरात आम्ही आज आलो आहोत आणि या शरीराच्या स्वरूपाने आम्ही जगाशी निगडीत आहोत. त्यामुळे आमचं जीवन हे सफल झालं पाहिजे, कृतार्थ झालं पाहिजे. हा मुख्य त्या साधनेचा इश्यू आहे, म्हणजे वैशिष्ट्य आहे. तर तेच आपल्याकडे मांडायचं म्हणून मी त्याला मुद्दाम सांगितलं, मग त्याचा मुद्दा खुलासाही केला. ते माझ्याशी बोलले त्या विषयावर माझं बोलणं झालंय किंवा काही कारण व्हायची आवश्यकताच नाहीये. अपेक्षा करण्यात म्हणजे 6वा अध्याय काय सांगतो, संकल्प नको, सगळे संकल्प निश्चित झाले पाहिजेत, कुठलाही नको. हे जे आम्ही जीवन जगतो आहोत, आता मी पुढे नंतर बोलतो सगळ्यात जाण्यानंतर बोलतो की आम्ही एक प्रकारचं जागृत स्वप्न जगतो आहोत. हा आमचा प्रवास म्हणजे नुसता आम्ही आमचं कुटुंब आमच्या शेतात निगडीत झालो आहोत आणि आम्ही त्यासाठी मी म्हणून जगतो आहोत. ती भूमिका नाही, आम्ही मूळ तत्वच आहोत. त्या मूळ तत्वाशी आम्ही निगडीत झालं पाहिजे.
त्यामुळे सगळं करता करता सुद्धा निर्विकार भूमिका आम्हाला प्राप्त व्हावी हा आमचा उद्देश आहे. ठीक. मी वामन सोनाने त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही अंबिकाई कुटेचे आम्ही नियमितपणे योग शिक्षक आहोत. मी आणि माझी बहीण संगीताताई. त्यांना 20 वर्ष झालेत. मला जो 1990 पासून मी जोडल्या गेलो अंबिकाई कुटेशी. आमचे गुरुजी पहिले गुरु निकम गुरुजी सगळ्याला माहिती असेल, ठाण्यालाच असतात श्रीराम सोसायटीमध्ये. त्यांची इथं मोठी संस्था आहे अंबिकाई कुटेची आणि त्यांच्या 108 जवळ ब्रँचेस आहेत. त्याच्यामध्ये आम्ही अष्टांग योग शिकवतो. त्याच्यामध्ये हे धारणा आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान, ध्यानाचं ध्यान आणि समाधी असे ते अष्टांग आहे. त्याची माहिती आम्हाला गुरुजीने आम्हाला दिलेली आहे. तर हे आमचं चालू असतं. तर असं एक दिवस आमचे ते देवी उपासना मंडळाचे अध्यक्ष आहेत श्री रवींद्र पेडणेकर, मुलुंडला राहतात. तर त्यांच्या आमची योगाबाई ते आमची गुरुबंधू झाली. योग ते पूर्वी त्यांनी गुरुजी असताना सुद्धा साधना घेतली होती. आणि तर ते म्हणाले, हो सर तुम्ही आता एक साधना अजून घ्या, तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही हे करता ध्यान धारणा करतातच आहेत, पण आणखी एक मी म्हणतो त्याप्रमाणे माझ्याबरोबर चला. ते खूप आग्रह करायचे, पण आम्हाला असं वेळ मिळालाच नाही, योग आला नाही. परंतु मला वाटते 8-10 महिन्यापूर्वी साधा मे जूनच्या दरम्यान मला ते म्हणाले या दिवशी तुम्ही आता याच. आणि मग मी माझी बहीण आम्ही तिघं गुरुजीकडे गेलो महाराजांकडे आणि तिथे आम्हाला दीक्षा मिळाली. तर 9-10 महिने झाले आम्हाला. आता हे माझे दुसरे गुरु. पण हे दोन्ही गुरु मला असे मिळाले की कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजे गुरु कसा असावा, कॉन्टॅक्टमध्ये असायला पाहिजे. जसं गुरु केला आपण, गुरुची भेटच होत नाही, आपले शिष्याची भेट होत नाही. पण हे गुरु आमचे अंबिकाई गुरुजी निकम गुरुजी आता नाही आहे, पण ते आम्ही सान्निध्यामध्ये आताही जरी नसलो नाही, आम्ही फोन केला तर महाराज मलाच फोन करतात, आहे कुठे. आता आम्ही पण आता बरेचसे ठिकाणी योगाच्या निमित्ताने आमच्या हे असतात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठेही जातो शिकवायला वगैरे, त्यामुळे आम्हाला वेळ मिळत नाही. तरी पण त्याला आमची साधना जी असते, कारण ते उपासनाचा जो भाग आहे ते आम्हाला करावंच लागतं. कारण आमची साधना वैयक्तिक साधना असतेच. त्याच्यामध्ये प्राणायाम आहे, आसनं आहे सगळं, आणि ध्यान धारणा त्याच्यामध्ये आहे आमची, ते आम्ही करतो. परंतु त्याला जी जास्त प्रेरणा जी दिली महाराजांनी दिली. आणि ते म्हणतात साधना चालू आहे की नाही, फोन विचारतात. खूप मला बरं वाटतं, कधी कधी दाटता सुद्धा, बोलता सुद्धा. पण आम्हाला एक वाटतं की आपल्यामध्ये एक चांगले गुरु आहे, जे शिष्याहून करून घेतात, आठवण करून देतात, साधना चालू आहे की नाही विचारतात. असे गुरु हे फार दुर्मिळ असतात. कारण ते कोणासाठी करतात किंवा कोणासाठी रागवतात. रागवणं यात मोठं प्रेम आहे. मला खूप आनंद झाला, ते एक वेळ मला खूप रागवले बोललेत, पण मला एवढा आनंद झाला की नाही, आपल्याला हक्काने बोलणारी एक चांगली व्यक्ती आपल्या पाठीशी आहे, की जे शिष्याला हे सांगतात चूक झाली बंद खंड करू नका, साधना करत राहा, मला भेटत चला, आजूबाजू गुरुशी कॉन्टॅक्ट करत चला. आणि खरोखर आम्हाला कधी कधी यायला मिळत नाही, आपले काही कार्यक्रम असतात त्यावेळेला नेमके आमचे पण काहीतरी असे प्रोग्राम असतात त्यावेळेला, किंवा बाहेर यात्रेला पण असतो. यावर्षी आमच्या खूपच यात्रा झालेल्या आहेत, त्यामुळे 1-2 प्रोग्रामला आम्ही येऊ शकलो नाही कार्यक्रमाला. तर त्यावेळेला मी गुरुजींचं आमचं बोलणं झालं त्या बाबतीमध्ये. तर अशा प्रकारे असे चांगले गुरु मिळणं किंवा हे आपलं एक भाग्य आहे, मागच्या जन्माचं खूप मोठं भाग्य आहे की आपण सगळ्यांचं आपण गुरु म्हणतो आहोत सगळे. आता ही साधना आहे काय की सोपी आहे सांगा, पैसा लागत नाही, फक्त वेळ द्यायचा, कोणताही खर्च नाही आहे, बसल्या बसल्याच करायचं आहे. एकच वेळ करा पण व्यवस्थित करा. तसा आमचे दररोज आम्ही करतो, परंतु कधी कधी 1-1 तास आमचं शक्य होत नाही आहे. आमच्या वेळेनुसार कधी अर्धा तास बसतो, कधी 15 मिनटं बसतो. पण आमच्या योगामध्ये आमच्या 4-4 वर्ग दिवसाला चालतात. त्या 4-4 वर्गामध्ये आमची साधना याच्यामध्ये शवासनं असतात आणि ही ध्यान असतं. प्रत्येक वर्ग आम्ही ध्यान 10 मिनिटाचं कमीत कमी घेत असतो. तर असे 4 वर्ग असे 4 वेळेला 10-10 मिनिटाचे ध्यान होतं आमचं. आणि हाच श्वास प्रश्वासावर लक्ष द्यायचं आहे का त्याच्यामध्ये. त्यांना सांगतो सो हम, श्वास घेताना सो म्हणायचं, सोडताना हम, ते आपोआप होतं. ते म्हणायची गरज नाहीच आहे. जेव्हा श्वास घेतो आपण सोचा उच्चार होत असतो, सोताना हमचा विचार होतो. सोहम हे प्रक्रिया निरंतर चालू असतं, म्हणजे आपोआप चालू. अजपाजपही चालू, दुसरं नाव आहे अजपाजप. हे निरंतर होतं आपल्याकडून, फक्त आपण लक्ष देत नाही आहे.
हा एक जप आहे, आपण असं कधी मानतच नाहीये. हा जप आपल्या घडतच असतो, पण आपल्याला जाणून बुजून त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. आणि सोहम सोहम म्हणजे इतकं आपण तल्लीन व्हायचं आहे की बाहेरचं आपल्याला काही आठवतच नाहीये. आता आपण बसलो बा 1-1.5 तास मला वाटते महाराजांनी आपलं करून घेतली साधना सकाळी. तो कुठे आपण विसरलो कळत नाही. फक्त श्वासावर लक्ष द्यायचं. किती सोपी साधना आहे. आणि एवढी साधनाला आपण आपल्यासाठी, कोणासाठी ही साधना आपल्यासाठीच आहे ना, आपल्या उन्नतीसाठी आहे, म्हणून ते करायलाच पाहिजे. मग त्याच्यामध्ये आता बरेचसे साधकांनी सांगितलं, आपल्या गुरुबंधूंनी त्यांनी कसे कसे अनुभव आले. ही साधना करता करता ते सगळं आपोआप होतं. येणारे संकट आपोआपच नाहीसे होतात. ते आपल्याला प्रार्थना करायची गरजच नाही आहे, ते आपोआपच घडतात. आमच्याला अनेक असे संकट आलेत, अनेक असे काही प्रसंग आलेत, पण ते कसे आले आणि कसे गेले कळतच नाही आहेत. ते सगळे स्वामी करून घेतात. कोणतंही कर्तव्य, कोणतंही काम असेल, आपलं अडी अडचण असेल, ते स्वामी सगळे करून घेतात. आपल्याला प्रार्थना करायची गरज नाही एवढं. पण करता करविता तेच आहेत. फक्त आपण करत राहा, निस्वार्थीपणे करत राहा. काही देवाला काहीही मागायचं नाहीये. आपण फरक करत राहा, करत राहा, करत राहा. तर ही प्रेरणा गुरुकडून आम्हाला मिळते. त्यांचं सान्निध्य आहे आमच्यावर, त्यांचं खूप लक्ष आहे. तुमच्यावर आपलं सगळं लक्ष आहे त्यांचं, पण खास करून आम्हाला ते खूपच हे करतात. मी तर पहिले ते पेडणेकर सरांचे खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला, देशपांडे साहेबांचे, आपले गुरु देशपांडे साहेब आपले महाराज, आपले सद्गुरू आहे आपले, तर सद्गुरूसारखे चांगले सद्गुरू आम्हाला मिळालेत. आणि त्यांची खूप कृपा आहे माझ्यावर, तर खूप कृपा आहे. मला ते इतके चांगले बोलण्यामध्ये तरी ना खूप छापलं त्यामध्ये छापलं तर खरोखर मला एवढा आनंद झाला की नाही बा, आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःची उन्नती व्हावी, म्हणजे शिष्याची उन्नती व्हावी, त्याच्यासाठी असे रागवणारे गुरु पाहिजेत ना, त्याशिवाय आपली प्रगती होणे शक्य नाही आहे. तर धन्यवाद. बाबा गुरुदेव, धन्यवाद. नमस्कार, मी विकास नारायण कोते, पनवेलवरून आलोय. 2000 साली महाराजांकडून दीक्षा झाली आणि त्यावेळेस नरसोबाला वाडीला सगळेजण निघाले. एसटी केली होती आम्ही. महाराज पण त्यावेळेस बसमध्येच होते. घरून त्यावेळेपासूनही विरोध होता साधनेला, आताही थोडा थोडा चालू आहे. पण माझी आतापर्यंतची 30-35 वर्षी सवय अशी काही 4 चपाती खाल्ल्यानंतर बाहेर पडा. टाइम झाला, फोन त्यावेळी मोबाईलवर नव्हते, एसटी स्टँडवरती आम्हाला पिकअप करणार होते. तरी विरोध असला तरी हिने मला सौभाग्य होते, चहा बी करत केला. आणि तो चहा देत असताना अर्धा प्याला चहा तिच्या मांडीवर पडला. आता झाली माझी पंचायत, नरसोबाच्या वाडीला जायचं का चहा सांडला ते बघायचं. सगळ्यांनी तयारी तर झालेली आहे. महाराजांना समजलं काय करूया, चला निघा. बोललो बघ तुझं कसं आहे. नरसोबाची वाडी कोल्हापूर करून आलो. घरी विचारलं काय, ते बोलतो कुठं काय झालंय. म्हणलं काय डागबी काय असेल, कुठे फोडबीड तरी यायला पाहिजे बारीकचा एखादा. म्हणजे काही नाही, काही नाही, फक्त काहीतरी त्यावेळेला क्रीम लावली एक आणि काहीच नाही. म्हणजे हा तसा 2000 सालचा अनुभव आहे, विषय निघाला म्हणून सांगतोय. त्यांच्यावर एकदा सोपवलं, गाडी आपली 100% पुढे जाणार आहे याबद्दल निश्चित. ज्यावेळी मला टेन्शन येतं, व्यवहारातले जे असतात, प्रापंचिक असतात, काही असतात, पुढे एखाद्या चांगल्या कार्याला जायचं आहे, सोसायटीमध्ये थोडं 5 वर्ष कार्य करत होतो, त्यावेळी जाताना एक करत होतो मी, कमीत कमी 3 मिनिटाची साधना मात्र करून जात होतो. आणि त्यावेळी काय माहिती, त्या मीटिंगमध्ये चांगले क्वालिफाईड लोक असायची, तरी पण माझे विचार त्यावेळी त्यांनी ते मांडत घेतले. आणि त्यावेळेपासून मी त्यांच्या मागं लागलो होतो का बाबा ही आपली मोठी बिल्डिंग आहे, तिथे एकदा कन्व्हेंटेड करून घ्या तुम्ही. तर तिथे एक थोडासा भोरी समाज तिथं होता. तो बोलला काय आपल्याला आवश्यकता नाही, ब्लॉक आपल्या कन्व्हेंटेडची आवश्यकता नाही. पण मी बोललो नाही, आज न उद्या ते लागणार आहे करायला. आणि महाराजांच्या कृपेने तर आज आमचं कन्व्हेंट झालेलं आहे, रिडेव्हलपची प्रोसेस चालू आहे. तर अजूनही ते लोक बोलतात का त्या कोतेनी त्यावेळी पाठपुरा घेतला होता, ते आता 2000 साली 18 साली पुरा झाले. अशी सर्वांना गुरुकृपा होवी ही प्रभू चरणी प्रार्थना. नमस्कार. तर माझं नाव विजय पटवर्धन आणि मी श्रीरंग सोसायटीमध्ये राहतो. माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे मी इलेक्ट्रिकल एमटेक IIT बॉम्बे आणि MBA फायनान्स आणि मास्टर्स इन कम्प्युटर एवढं झालेलं आहे. मल्टीनॅशनलमध्ये चांगल्या सर्व्हिसेस झालेले आणि माझा अध्यात्म म्हणजे
मी जे काही बोलीन आता त्याच्यावरती एखादं काही गोष्टी तुम्हाला खटकतील, पण ठीक आहे, जे असेल ते असेल. पण अध्यात्मावरती जे काय माझं आहे साधनाची, माझी साधना जी आहे ती मी तुम्हाला सांगेन काय ती एखाद्या लोकांना पटेल न पटेल मला माहिती नाही. काय झालं, हे मी सगळं वाचत होतो, सगळं हे करत होतो. पण एक दिवस माझे एक मित्र म्हणाले की माझे एक त्यांच्याकडे आपण जाऊया. म्हणून मी त्याला बरेच वर्ष झाली, 15 वर्ष झाली, मी काकांच्याकडे ते आणि मी असं काकांच्याकडे गेलो होतो. काकांच्या बरोबर जवळजवळ माझं अर्धा तास बोलणं झालं. काकांनी मला विचारलं तुम्ही काय करता, काय वाचता वगैरे, मी सगळं सांगितलं. तेव्हा काका मला म्हणाले की तुम्ही काय वाचता, काय करता, साधना किंवा काय करता काय. तर मी त्याला सगळं जे सांगितलं, मी जे काय वाचतो ते सगळं सांगितलं आणि प्रार्थना काय करतो ते सांगितलं. ते म्हणाले तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचा प्रवास असाच चालू ठेवा, पण नंतर बघू. नंतर ज्या वेळेला श्रीनगरमध्ये काही लोकांची भाषणं झाली किंवा तिथे काही लोक आले होते आणि त्यांनी प्रवचनं दिली होती. आणि नंतर काकांचंही आता जेव्हा 2-3 ठिकाणी इकडे 25 तारखेलाच व्हायचं, त्यावेळेलाही मी जायचो त्याच्याकडे. पण मी तुम्हाला सरळ स्पष्टपणे सांगतो, मला याच्यामध्ये अनुभव नावाचा जो चीज आहे ती माझ्याकडे काही नाही, शून्य आहे अनुभव. पण अध्यात्म दृष्टिकोनातनं बघितलं तर माझं सगळं वाचून झालेलं आहे, सगळं म्हणजे अगदी सगळं. आता मी तुम्हाला एक श्लोक वाचून दाखवतो, शंकराचार्यांचा श्लोक आहे. मी कोण आहे याच्यावर मी माझं कॉन्सन्ट्रेशन रोज प्रार्थना करतो. त्यामध्ये निर्वाण षटक शंकराचार्यांचं, दशश्लोकी, नंतर आत्मबोधाचे काही श्लोक आणि ब्रह्मज्ञानावलीचे 21 श्लोक. त्यातले मी 21 श्लोक पूर्ण म्हणत नाही, मी 1-2 श्लोक म्हणतो त्यातले. ते सगळे निगडीत मी कोण आहे याच्यावरती आधारित आहेत आणि मी ते सगळं डिटेलमध्ये वाचलेलं आहे. माझी त्याच्यावरती भयंकर निष्ठा आहे. आणि ते जेव्हा प्रार्थना करतो मी, रोज सकाळी करतो मी प्रार्थना, माझं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित होतं. त्यानंतरच्या आयुष्यात मी आत्मबोध पूर्ण वाचलं, म्हणजे शंकराचार्याची जवळजवळ सगळी पुस्तकं वाचलेली आहेत. उपनिषदावरती बरंचसं वाचन माझं झालेलं आहे. आणि मला नंतर असं समजलं की मांडुक्य उपनिषद हे सगळ्यात अल्टिमेट उपनिषद आहे, सगळ्यात लहान 12 श्लोकाचं उपनिषद, आणि ते सगळ्यात अल्टिमेट उपनिषद. तर म्हटलं ते आपलं वाचलं पाहिजे म्हटलं. तर ते वाचलं मी. पहिल्यांदा मला नीट समजलं नाही, म्हटलं समजलं नाही असं होणार नाही, आपल्याला वाचलंच पाहिजे. तर ते वाचन झाल्यानंतर मला थोडंसं कळलं. आणि मग नंतर अशी एक स्टेज आली, हा एक अनुभवच आहे, अशी एक स्टेज आली की मला ते इथे नाही, इथे कळलं. इथे तर कळलं तर इथे कळलं. आणि त्याच्यावरती माझी निष्ठा बसली, पूर्णपणे निष्ठा बसली अगदी. आणि त्याच्यानंतर काही गोष्टी मी स्वतः ड्राफ्ट केल्या की असं असं असलं पाहिजे म्हणून. म्हणजे जीवनाचा एक प्रवास माणसाचा कसा झाला पाहिजे त्याच्यात पहिल्यापासून शेवटपर्यंत. म्हणजे आपल्याकडे काही महावाक्य आहेत, त्याच्यातलं एक महावाक्य आहे इदम न मम. तर त्याचं मी मॉडिफाय करून केलं की इदम मम म्हणजे सगळं माझंच आहे, इथपासून इदम मम पर्यंत प्रवास आहे हा झाला पाहिजे, याच्यावरती निष्ठा पाहिजे. आणि पुढची महावाक्य आहेतच, तर ती झाली पाहिजे. तर ती सगळी मी महावाक्य म्हणतो स्वतः, सगळे शांती मंत्र म्हणतो, गायत्री मंत्राचा जप करतो. आणि मुख्य म्हणजे ज्या काही 5-6 देवी आहेत. आता देवी हा शब्द काय प्रत्येकाचा आहे, सगुण रूप आहे शेवटी. पण सगळ्याच्या मागे सगळ्या देवी, जर कुठली ज्याला जी पाहिजे त्यांनी देवीचं हे करावं. पण आता मीही करतो, नाही असं नाही, पण शेवटी त्याच्या मागची भूमिका काय आहे की सगळ्या देवींचं शक्ती स्वरूपच आहे. त्या शक्तीला तुम्ही शरण गेलं पाहिजे, शक्तीला पूर्णपणे शरण गेलं पाहिजे. नुसतं असं नाही मी शरण जातो असं नाही, पूर्णपणे शरण. मी काहीही करत नाही आहे, माझ्या हातात काहीही नाही, मी काहीच करू शकत नाही. कोणी अरे माझी याच्यावरती निष्ठा आहे, कोणीच काही करू शकत नाही, कोणीच नाही काही करू. सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, त्याप्रमाणेच होतात. पण माणूस म्हणतो मी करतो, तिथे अहंकार आला पूर्णपणे. आणि तो जोपर्यंत अहंकार जातो तोपर्यंत काहीही होणार नाही.
काय म्हणजे काय नाही होणार. तर त्या शक्तीवरती माझा विश्वास आहे पूर्णपणे आणि त्या शक्तीला मी वंदन करतो. बाबा प्रत्येक देवी रूपाला, प्रत्येक देवीला एक काहीतरी स्थान दिलेलं आहे. बाबा माझं रक्षण कर, बस बघेल बाबा काही नको. त्याच्यानंतर मी स्वतः कठोपनिषदापासून प्रेरणा घेऊन पहिल्या श्लोकामध्ये शांकर भाष्यामध्ये त्यांनी यमाला नमस्कार केलेला आहे. शंकराचार्यांसारखा महान माणसाने यमाला नमस्कार केलेला आहे. उत्तम गुरु आणि नचिकेत जो त्यांचा शिष्य, उत्तम शिष्य, याला नमस्कार केलाय, वंदन केलेलं आहे. त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन मी यमाला आणि नचिकेताला नमस्कार करतो, नतमस्तक होतो, शरणागत, पूर्णपणे शरणागत होतोय आणि त्याला सांगतो बाबा मी नचिकेत नाही पण प्रयत्न करीन थोडासा. हे होऊ शकणार नाही मला माहिती आहे, जातील काही जन्म ठीक आहे, पण जे कठोपनिषदाचं सगळं जे मर्म वाचलेलं आहे मी, त्याच्यावरनं मी एकदा समाधान नाही झालं, दोनदा म्हणजे मला माहिती होतं ते, पण 4-4 वेळेला वाचून सुद्धा बऱ्याच गोष्टी कळत गेल्या. शेवटी काय तो त्या उत्तम गुरु उत्तम शिष्याला काय सांगतोय हे सगळं समजल्यावरती, म्हणजे इथे समजल्यावरती मला समाधान वाटलं. आणि शेवटी कसं आहे, आता मी तुम्हाला श्लोक वाचून दाखवतो. हा आत्मबोधातला श्लोक आहे. निर्गुणो निष्क्रियो नित्यो निर्विकल्पो निरंजन. सगळा नन्नाचाच पाडा आहे, सगळं नन्नाच. निर्विकारो निराकारो नित्य मुक्तोस्ती निर्मला, सगळा नन्नाचा पाडा आहे. दशश्लोकी घ्या, संपूर्णपणे 10 श्लोक, 9 श्लोक दत्तात नन्नाचा पाडा आहे. न फक्त न, बाकी काही नाही. निर्माण षटक घ्या, सगळं नन्नाचा पाडा आहे, काहीही घ्या. शेवटी शेवटच्या श्लोकात सांगितलंय मी कोण आहे. हे जोपर्यंत मी कोण आहे समजत नाही आणि त्याच्यावरती आत्मचिंतन होत नाही तोपर्यंत काहीही होणं शक्य नाही. किती कोलंड्या उड्या मारा, काही एवढं काहीच. मला अनुभव शून्य आहे, मी मान्य करतो. शून्य म्हणजे शून्य. म्हटलं आज नाही, आपल्याला एवढं तरी कळलं, हेही नसेल थोडके, म्हणून मी माझं समाधान मानून घेतो. काय व्हायचं ते होईल, गुरुकृपा किंवा काय ती व्हायची. मी बरेच लोकांना गुरु केलेला आहे अगदी, म्हणजे पण ते हयात नसलेले गुरु आहेत. शंकराचार्य आहेत, ज्ञानेश्वर आहेत, याज्ञवल्क्य आहे, वसिष्ठ गुरु आहेत. नंतर महिलांमध्ये सुद्धा महिला गुरु म्हणून मी गार्गीपासून 7-8 महिलांना अगदी नतमस्तक शरणागत उच्चारण. मी गार्गीला तर 10,000 नमस्कार घालायला सुद्धा तयार आहे. त्या गार्गी आणि याज्ञवल्क्याचा संवाद आत्मसात केल्यानंतर मी तुला अगदी हँड्स ऑफ केला गार्गीला. गार्गी बाबा तुझ्या पुढे नतमस्तक आहे मी, माझी तेवढी बुद्धी नाही, पण मला एक गोष्ट कळलेली आहे, मला एक अनुभव व्यवस्थित आलेला आहे, तो म्हणजे सरस्वती देवीने, मला हे फार उशिरा कळलं, सरस्वती देवीने माझ्या डोक्यावरती, मस्तकावरती मला वरदान दिलेलं आहे. थोडी ती सरस्वती देवी तो साधे माझ्या डोक्यावर मस्तकावरचा हात कधी काढू नको. कारण मला अनुभव कसा आला की एखाद्या कुठली गोष्ट मला म्हणजे त्याच्यात रस वाटला की बाबा ही विद्या आपल्याला मिळायला पाहिजे, बस झालं. तो जो हात आहे त्यांनी अगदी मुळाशी जाऊन अगदी पूर्ण होऊन सगळं पूर्णपणे त्याचं सगळं अभ्यास करून सगळं आत्मसात केल्याची मला विचारावंच लागत नाही. हे कसं होतं मला माहित नाही, हे फक्त तिच्या वरदानामुळे होतं. सांगण्याचा उद्देश काय आहे की हे सगळं जे आहे हे म्हणजे 1-2 श्लोक आत्मबोधातले सांगतो की त्याच्यावरती माझं कॉन्सन्ट्रेशनही असतं. की संसार स्वप्न तुल्यो ही रागद्वेषादी संकुला, म्हणजे संसार स्वप्नावतच आहे. संसार स्वप्न तुल्यो ही रागद्वेषाने भरलेला संसार हा नाही आहे. स्वकाले सत्यवत भाती प्रबोधे सत्य. स्वतःचं जेव्हा स्वरूपाचं ज्ञान होतं त्यावेळेला संसारात निघून जातो. आणि दुसरा म्हणजे तावत सत्यम जगत भाती शुक्तिका रजतम यथाश, म्हणजे शिंपली असते त्यातलं ते जे दिसतं ते आपल्याला सिल्वर नसतं, रूप दिसत नाही.
संसार तावत सत्यम जगत भाती शुक्तिका रजता व्यथा यावत न्याय ते ब्रह्म सर्वाधिष्ठान नमद्वयम. हे सगळ्याच्या पाठी जे आहे ब्रह्म आहे त्याचं काय आहे म्हणून विचारू नका, ते तुम्हाला कधीच कळणार नाही, कधीच नाही. साक्षात्कार जेव्हा होईल तेव्हाच त्याला कळेल, तोपर्यंत नाही कळणार. तर शेवटी समारोप करताना एवढंच सांगतो, आपल्याला एवढ्या 3च अवस्था माहिती आहेत, जागृत, स्वप्न, सुषुप्ती, गाढ निघाला, तेवढंच माहिती आहे. पण त्याच्या पुढची बऱ्याच लोकांना माहिती असेल तुर्यावस्था एक आहे, तिथपर्यंत आम्हाला माहिती आहे. पण मला हे कसं कळलं माहिती नाही. पण आपल्या दत्ताच्या आरतीमध्ये आपण नुसती आपली दत्ताच्या आरती म्हणतो, पण दत्ताच्या आरतीमध्येच व्यवस्थित लिहिलेलं आहे की दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, ध्यान लागलं, हरपले मन, मन हरपलं, हरपले मन झाले उन्मन. ती उन्मनी अवस्था आहे. म्हणजे उन्मनी अवस्था म्हणजे मनच राहिलं नाही, मनच राहिलं. म्हणजे उन्मनी तुर्यावस्थेची पुढची अवस्था उन्मनी अवस्था ही दत्ताच्या आरतीतच सांगितली. हरपले मन झाले उन्मन, मितूपणाची झाली बोळवण. बोळवण झाली म्हणजे भगवंत तूही राहिला नाहीस आणि मी जर राहिलो नाही तर तू तरी कुठे राहिलास, मी जर राहिलो नाही तर तूही राहिला नाहीस. मितूपणाची बोळवण झाली म्हणजे मी भगवंत रूप झालो, म्हणजे भगवंत आणि हे एकरूपच झाले पूर्ण, एका जनार्दनी श्री असतं, म्हणजे जनार्दनी म्हणतोय. आणि मला आत्ता कळलं, म्हणजे मी इथपर्यंतच आलो होतो, आत्ता कळलं. समर्थ रामदासांचं आत्माराम वाचताना मला कळलं त्याच्याही पुढे गेलं पाहिजे, त्याच्याही पुढे गेलं पाहिजे. उन्मनी अवस्थेमध्ये तुम्हाला जे अनुभव येतील त्याच्याही पुढची एक 6वी अवस्था म्हणजे काय, अनुभव पण गळून पडला पाहिजे. तुम्हाला जे जे काय अनुभव येतात किंवा येतात उन्मनी अवस्थेमध्ये जो अनुभवला तो अनुभवही गळून पडला पाहिजे, तर ती अत्युच्च अवस्था आहे, तर तो ब्रह्मपदाला पोचला जायचं नाही. आणि हे ऐकल्यावरती माझं समाधान झालं. हा माझा अनुभव आहे आणि ही माझी जी काय चालते अर्धा तास ही सगळ्या गुरूंचं नतमस्तक होऊन हे करणं ही माझी प्रार्थना आहे. बस. स्वामी महाराज की जय. वेळ भरपूर झालेला आहे, सगळ्यांना कठीण असेल तेव्हा उगाच काही लेक्चर द्यायचं मला असंही नाहीये तसं, पण काहीतरी थोडस मुख्य साधनेच्या अनुषंगाने आणि याच्या अनुषंगाने बोललं पाहिजे. त्या दृष्टीने मी थोडक्यात मला जे काही माहिती आहे किंवा हे आहे ती भूमिका समोर ठेवून साधनेच्या अनुषंगाने बोलतो. आता या साहेबांनी सांगितलं, पर्टिक्युलर शंकराचार्याच सांगितलं त्यांनी तत्वज्ञान. तर तत्वज्ञान कसं आहे की आम्ही सामान्य माणसं आहोत, त्यामुळे तत्वज्ञानाच्या घोर जंजाळात शिरणं म्हणजे आपली हे आहे काय, ही जी पुस्तक काढली आम्ही याच्यात एक खालचं गाणं, त्यात गोविंदगिरी महाराजांनी फार सुंदर अभिप्राय दिला याच्यात तसा. म्हणजे यांनी आता तत्वज्ञान सांगितलं आणि त्यांनी आपल्या साधनेचं वर्णन केलंय. म्हणजे महाराजांनी आम्हाला काय दिलंय, तुम्ही जे तत्वज्ञान सांगितलं, तत्वज्ञान हा महत्वाचा भाग आहे, तो जर केलं तर फार उत्कृष्ट. पण सगळेजण तत्वज्ञानात शिरणं ते करणं हे सामान्य माणसाला कसं, आता घाईत आहे बिचारा, ते आता गेला म्हणून शेवटून व्यवसायात 12 तासात ते पडलं हे पडलं, या संसारातून वेळ काढून योग्य मार्गाला लागणं हे मोठं कठीण काम आहे. म्हणजे प्राक्तन नाही सांगायला तुम्हाला. तर त्यांनी म्हटलं, मुद्दा मी वाचून दाखवतो. त्यांनी म्हटलंय की तत्वज्ञानाच्या गहन अरण्यात न फिरवता, तत्वज्ञानाच्या गहन अरण्यात काय म्हटलं बघा, शब्द त्यांचे आहेत, म्हणजे हे गोविंदगिरी महाराजांचे शब्द आहेत, म्हणजे ते अधिकारी व्यक्ती आहेत, आपण मान्य म्हणतोय सगळ्यांना. अति कर्मकांडाच्या जाळंजाळात न अडकवता, कर्मकांड करायला पाहिजे. आम्ही ज्या जन्माला आलो तर मी आत्ताच म्हणालो की जिथं झालं जंजाळात न अडकवता, कठोर यमनियमांचा काच निर्माण न करता, हा नियम तो नियम ते सगळं. आता जीवन आम्हाला जगणंच अशक्य. आजची परिस्थिती अशी आहे की बाहेर सगळी इतकी सरमिसळ झाली आहे, सगळं वातावरण कसं झालंय,
सगळी समाज व्यवस्था बिघडलेली आहे, सगळं साम्राज्य हे झालेली आहेत, नीतिमत्ता गेली आहे, माझा तुझ्याविषयी तुझा माझ्याविषयी विश्वास नाहीये, अशी सगळी परिस्थिती झाली आहे. आणि या बिकट परिस्थितीतून वाट काढून आम्हाला पुढे जायचंय. आम्हाला हे सगळं झटकून जाऊ शकत नाही, आम्ही पळून जाऊ शकत नाही, आम्ही रमण महर्षी सारखं किंवा शंकराचार्य सारखं एकदम सोडून सगळं जाऊ शकत नाही. संसार केलाच पाहिजे, मुलं बाळ सांभाळलीच पाहिजे, मुलाबाळाचं पोषण केलं पाहिजे, हे ती सुद्धा कर्तव्य आहेत. कारण ती जर नाही केली तर त्याचे दोष आमच्याकडे पुन्हा लागणारच आहेत. म्हणजे या सगळ्याच्यातून आम्ही मार्ग कसा काढायचा? तर हे आज उत्कृष्ट आमच्या गुरुदेवाने हे साधन दिलंय. किंवा काही करू नको, डोळे झाकून बस आणि जे होईल ते होऊ दे आणि मग पुढे कामाला लाग. म्हणजे ही भूमिका इतक्या याच्यातून हे करणं म्हणजे तत्वज्ञान फार सुंदर आहे, फारच छान आहे. भरल्या पोटी ते, पण अर्ध पोटी काय उपयोग असा प्रश्न आहे ना की नाही का? नुसतं न चित्तम न म्हणलं शंकराचार्यांनी म्हणले, पण ज्याला खायला प्यायला दुपारचं नाहीये, दुपारची कशी मिळायची हे प्रश्न आहे, तो काय करणार आहे? त्यामुळे त्याला सुद्धा आम्हाला न्यायचंय. महाराजांची भूमिका कशी आहे की सगळ्या जगाला घेऊन जायचंय मला. आणि म्हणून त्यांनी म्हणले की कठोर यमुनेचा कास निर्माण न करता पूज्य श्री नारायण ढेकणे महाराजांनी करुणापूर्वक समयोचित सर्व सुलभ साधन पाथेय सर्वांसाठी वितरित करून सर्वांना ऋणायत करून ठेवले आहे. म्हणजे साधन ठेवलंय, काहीच करायचं नाही बाबा, बाकीचं कर. तुला जे आजच्या काळात, कारण आजचा काळ बदलला आहे, वर्णाश्रम व्यवस्था राहिलेली नाहीये, कुणावर कशाचं काही बंधन राहिलेलं नाहीये, कोणी कसं वागावं, काय खावं, कोणाशी करावं, काय लग्न करावं, काय लग्न न करता राहावं, म्हणजे सगळी समाज व्यवस्था बिघडत चाललेली आहे. आणि अशा समाज व्यवस्थेत आम्ही कसे नियम पाळणार, कसं होणार, फार कठीण आहे. म्हणणं सोपं आहे, नियम पाळतो पण पाळता सुद्धा येतात का नाही अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत कसं पुढे जायचं? आम्हाला पुढे तर गेलं पाहिजे, आम्ही तिथं थांबू शकत नाहीत. मग कसं आहे? हे महाराजांनी ही किल्ली ठेवली आहे की डोळे झाकून बस, आतमध्ये जे होईल ते आपोआप होऊ दे आणि ते तुला गाईड करेल, तेच तुझा गुरु, तेच तुझं हे, ते तुला स्पष्ट नेईल, जिथे पाहिजे तिथे घेऊन जाईल. ते तू तुझी श्रद्धा ठेव, त्याच्यावर विश्वास ठेव. बाकी सगळ्या समजा जगावरचा विश्वास उडाला असला तरी हरकत नाही, पण त्या आत्मतत्वावरचा, आतमध्ये जो गुहेमध्ये बसलाय जो आहे त्याच्यावर विश्वास ठेव आणि चालायला लाग. जे येईल ते येईल, प्राक्तन तेच होईल, तेच नशीब होईल, तेच नशीब होईल आणि मग तुला जे प्राप्त होईल. म्हणजे इतकं सोपं आणि सरळ तत्वज्ञान महाराजांनी सामान्य म्हण. ते वेदांतिक आहे पुन्हा, असं नाही की काहीतरी सांगितलंय. ज्यावेळेस बसतो त्यावेळेस तो काहीच करत नाहीये. काय करतो? काही कर्म करतो का? नाही. तो पूजाही करत नाही, तो ध्यानही करत नाही, तो काहीच करत नाही. साधना कशी आमची? काहीच करत नाही. काय बघा, म्हणजे कर्माचा बाजूला, म्हणजे पुरुष आणि प्रकृती बाजूला काढली, फक्त पुरुष आहे. प्रकृती काय करणार? काहीच करू शकत नाही. इथं तुमचे 1 तास तो आपण म्हणतो की चित्रगुप्त नोंदणी करतो, आमचा 1 तास चित्रगुप्त नोंदणी कशी करणार? कारण आम्ही काहीच करत नाहीत, त्याला नोंदणी करायला जागाच नाही. म्हणजे कसं तत्वज्ञान शोधून काढलंय बघा सुंदर, की तो चित्रगुप्त प्रत्येक क्षणाची नोंदणी करेल आमच्या. आम्ही जे कर्म करतोय, रात्रंदिवस करतोय, काही वाईट असेल, चांगलं असेल, खोटं करावं लागेल, काही परिस्थिती याची माहित नाही का? ब्लॅकचा पैसा घ्यावा लागतो, विकत घेताना करावं लागतं, काहीच करू शकत नाही तुम्ही, तुमच्या हातात नाही, तुम्ही हातभार आहात. तर अशा परिस्थिती आम्ही कसं करायचं? तर बाबा डोळे झाकून बस, आतमधल्या शक्तीवर विश्वास ठेव आणि जे होईल ते कर, नाही का? ते गाईड करेल तुम्हाला. साधने का ज्यावेळेस आम्ही सांगतो की साधन करा, साधन करा, साधन करा, की साधना तुम्हाला गाईड निश्चित मार्गदर्शन करेल, ती सुचेल. कारण बुद्धीला शक्ती देणारी कोणती शक्ती आहे? ती आत्मतत्वाची शक्ती आहे. आणि ती आत्मतत्वाची शक्ती म्हणजे इतकं सोपं महाराजांनी आणलंय की तुम्ही तत्वज्ञान वाचा, अभ्यास करा, नाही गोड लागलं ते करा, ते ठरवा. तो तुमचा व्यक्तिगत भाग. तुम्हाला उपलब्धी असली, पोट भरलंय, तत्वज्ञान वाचता येते, न चित्तम न अहंकार म्हणून शंकराच्या गुणगान गाणता येते, पण नसेल तर काय करणार तुम्ही? तर त्यामुळे बसा, ते तत्वज्ञान तुमच्याकडे आहेच, ते तुमच्या जवळच आहे, ते बाहेर दूर नाही, ते दुसरीकडे बसलंय व असं नाही, ते तुमच्यामध्येच आहे. आम्ही प्रत्येक जण त्याचे स्फुल्लिंग आहोत. त्या विश्वाचे, त्या ब्रह्मतत्वाचे आम्ही सगळेजण, आमच्यातला लहानात लहान, कमीत कमी किंवा मोठ्यात मोठा जो पडेल तो मूळ त्याचं स्फुल्लिंगच आहे आणि तो आपोआप त्याला शक्ती देईल. तो सगळं अहम ब्रह्मास्मी ज्यावेळेस म्हणलं जातं त्यावेळेस तो सर्वस्व आहे, तो सर्व काही. कुठलंही अशक्य हा शब्द तिथे नाहीये, तो आत्मविकासाचा भाग आहे. त्यामुळे तो कसाही होऊ शकेल.
त्यामुळे हे इतकं उत्कृष्ट तत्वज्ञान महाराजांनी आमच्या पुढे दिलं आहे आणि ते आम्ही इमान इतबारे बाजवलं तरी आमचा जीवन प्रवास सरळ होईल. महाराज तिथे राहतील काय प्रश्नच नाहीये, पण त्यांनी इतकं सोपं आणि असं तत्वज्ञान दिलंय की कुठेही काही करायचा प्रश्न नाहीये. मग जे काही तुमच्या व्यवहाराप्रमाणे सांगितलं असेल, स्वधर्माप्रमाणे माऊलींनी सांगितलंय स्वधर्म पाळा, जो आजच्या काळात पाळता येण्यासारखा आहे तुम्हाला, जो तुम्हाला शक्य आहे तो स्वधर्म पाळा. स्वधर्म म्हणजे काय? स्वतःची नीतिमत्ता पाळा, सांभाळा. स्वतःच्या धर्माप्रमाणे सांगितलं असेल, जर तुम्हाला अधिकार असेल, काहीतरी झाली संबंध झाली असेल, संध्या करा, ते करा आधी, नंतरच बाकीचा अधिकार. नाही तर तुमच्या बाकीच्या याला अधिकार नाहीये. शास्त्र सांगते की तुम्ही जर नाही केली, जर तुम्ही ज्यांची झाली नाही त्यांना दोष नाहीये, पण ज्यांची झाली आहे त्यांनी नाही केलं तर त्यांना दोष आहे. त्यामुळे आमच्याकडे आम्ही दोष घेऊन पुन्हा आमचं प्राक्तन पुन्हा बँक बॅलन्स वाढवणार असं करणार नसेल तर ते करायला लागा आधी. आज करा, आजही करा, कारण तसं ते सोडून चालणार नाही. कारण तो विचित धर्म त्यांनी भगवंतानी सांगितलाय, तो आम्ही माणसाने सांगितलेला नाहीये. त्यामुळे तो जितका पाळता येईल तेवढा पाळा, स्वधर्माप्रमाणे राहा आणि ते करा असं शास्त्र सांगतंय. आता ज्यांची गायत्री नाही केली नसेल, इच्छा असेल गायत्री करून घ्यावी, पण गायत्री करावी. नुसताच गायत्री मंत्र म्हणतो, कुठेही बसून म्हणतो, काही करतो, याला अर्थ नाही. मंत्र मंत्र आहे. मंत्र मन आणि तन एकत्र करून म्हणलेला आहे. तो मंत्र म्हणजे मंत्राला शक्ती आहे, त्याच्यातून प्राणशक्ती होते. त्यामुळे तो मंत्र कुठं यथोचित आणि यथोचित जागेत पावित्र्यानेच म्हणला पाहिजे. तसा कुठेही केलं नाही. साधन केलं चालेल, कारण साधनात तुम्ही काहीच करत नाही, कर्म नाहीये. पण मंत्र कुठले गायत्री असेल, हे असेल, उगाच काहीतरी मी नुसताच मी काय संध्या करत नाही, पण मी नुसता गायत्री मंत्रच म्हणतो. कशाला म्हणतोस? काय कारण? नको करू, कशाला विनाकारण पाप घेतोयस, पुन्हा तू अडचण निर्माण करतोयस. त्यापेक्षा शास्त्राप्रमाणे जे सांगितलं असेल ते निश्चित केलं पाहिजे, ते व्यवस्थित करावं. त्यातच भलं आहे प्रत्येकाचं, कारण ते शास्त्र आहे आणि शास्त्र पाळलं पाहिजे. भगवंत गीतेत सांगतात की शास्त्राने प्रत्येक कार्य केलं पाहिजे. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी साधकांनी केल्या पाहिजेत. आणि या सगळ्यामध्ये कसं आहे की अनुभूती सुद्धा कशी येणार, मुद्दाम बाकीचं बोलतो मी, नंतर तत्वज्ञान थोडं सांगतो की चित्तशुद्धी फार अत्यंत आवश्यक आहे. आणि चित्तशुद्धी केव्हा होऊ शकते की जेव्हा तुम्ही तुमचे उचित कर्म करायला लागाल. समजणार नाही, कारण चित्तशुद्धी समजणं फार कठीण आहे. चित्ताची शुद्धी झाली का नाही माझी, हेही कठीण आहे समजणं. तर त्यासाठी चित्तशुद्धीसाठी जे काही त्या उचित धर्माला, तुम्ही ब्राह्मण असाल तर ब्राह्मणाचं जे काही कर्तव्य असेल, जे काही नित्य आणि नैमित्तिक, नित्यकर्म म्हणजे जे काही पूजा आहे, पूजा केल्याशिवाय जेवण नाही करणार. देवाला नैवेद्य मी तो मला पाहिजे, त्याच्याकडून सगळं पाहिजे, पण त्याला नैवेद्य खायच्या आधी मी खाणार नाही. नियम असला पाहिजे, मी त्याला खाऊ घातल्याशिवाय, त्याला नैवेद्य दाखवल्याशिवाय मी खाणार नाही. मी त्याची पूजा करणार. जी काही पूजा असेल, माझ्या कुलाचारप्रमाणे सांगितले असेल, ती कुलाचार पूजा झाली पाहिजे. संध्या झाली पाहिजे. 2 वेळ असेल, 3 वेळ नाही करता आली, 2 वेळ कर, 1 वेळ कर, पण ती केली पाहिजे. ज्याची झाली नाही, त्याला खूप इच्छा असेल, त्याने ब्राह्मणाकडनं ती करून घ्यावी आणि करावी. कारण तो गायत्री मंत्र प्राणाचा मंत्र आहे. प्राणाशी संबंधित अशा प्रकारचं मंत्र श्रेष्ठ, प्रश्नच नाही त्यात, कारण त्यांनी शक्ती जागरण होईल. म्हणजे तसं त्याला दीक्षा घ्यायची सुद्धा गरज नाही त्या माणसाला, जो या प्रकारचं हे करेल त्याला. असं शास्त्र आहे. तर त्यामुळं त्या सगळ्या दृष्टीने माणसाने स्वतःला योग्य करणं, म्हणजे चित्तशुद्धीसाठी जी काही कर्म आहेत, नित्य नैमित्तिक कर्म, श्राद्ध आहे, वडिलांचे श्राद्ध आहे, पितरांचे श्राद्ध आहे, ते श्राद्ध निश्चित केली, करता आली नाही, तात्पुरती करा, काहीतरी त्याच्यावर उपाय काढा, पण ते करा. नाही केले तर त्याचे दोष आहेत, कारण तुमचा संबंध आहे. नेटवर्किंग आहे सगळी. जशी आजच्या काळात आम्ही नेटवर्किंग मानतो, तशी नेटवर्किंग सिस्टीम सगळीकडे आहे. त्यामुळे ती नेटवर्किंग सिस्टीम पूर्ण केली पाहिजे, तरच सरळ जाता येईल. म्हणजे आम्हाला या प्रवासातून कुठलाही डाग न लागता पुढे जायचंय, आम्हाला प्रगती करायची आहे. म्हणजे आमच्या जीवनाचं कृतार्थता म्हणजे अंतिम परिवासनाची आहे. वासना सगळ्या शमवायच्या आहेत. तर त्या शमवताना शुद्धता, पावित्र्य, इच्छा असतील, पण त्या इच्छा योग्य मार्गाने धर्माने केल्या पाहिजेत, तरच ते योग्य राहील. अधर्माने केलेलं केव्हाही काही राहणार नाही, टिकणार नाही. वेळ लागेल, तात्पुरतं यश मिळेल, पण ते यश केव्हाही कायम राहणार नाही. त्यामुळे धर्म, नीतिमत्ता, स्वधर्म पाळणं साधकाचं अत्यंत प्राथमिक कर्तव्य आहे. त्यामुळे त्याची चित्तशुद्धी व्हायला लागेल. त्यामुळे साधनेत काही वेळेस काहीच होत नाही असंही म्हणतात लोक. त्याचं कारण असं आहे की चित्तशुद्धी झालेली नाहीये. चित्तशुद्धी होणं अत्यंत आवश्यक आहे. चित्तशुद्धीसाठी जे बाकीचा व्याप करायचा आहे सगळा, तो चित्तशुद्धीसाठी करायचा आहे.
सगळे जे कर्मकांड असतील जे काय जे असतील ती करावी. उगाच त्याला शिवाय देणं, तेव्हा असं स्वरूपेला शिवाय देणं की कर्मकांड सांगितले त्यांनी सांगितलं, पण कर्मकांड जी आवश्यक आहे ती आम्ही केलीच पाहिजे. त्याला तरणोपाय, त्याला पर्याय नाहीये तसा. नसेल तर धर्माप्रमाणे यांनी जी असतील ती श्राद्ध पितरांचे कर्म जे असतात की नाही, ती सगळी साधकांनी निश्चित करावी, योग्य तऱ्हेने करावी. जेवढा प्रयत्न होईल ते शुद्ध मनाने करावी, तर ती हळूहळू ती चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धी झाल्यानंतरच बुद्धीला चालना मिळेल, बुद्धी योग्य दिशा दाखवेल, आणि बुद्धीनं योग्य दिशा दिल्यामुळे तुमचा जीवनक्रम योग्य तऱ्हेने चालू शकेल. नाही तर तसं चालणार नाही. कारण ते कसं की प्राक्तनाने बुद्धी बाधित झालेली असते. प्राक्तन म्हणजे मागच्या जन्मात विधीचे आम्ही काय कोणाचे खिसे कापले असतील, गिळे काटून काढले, काय काय केलं असेल, जो काय असेल चांगला वाईट, त्या सगळ्याचा दोष आहे. तर तो दोष काढण्याच्या दृष्टीने साधना दररोजची करणं, ती दररोजची साधना केल्यामुळे बुद्धीला चालना मिळेल, आणि त्यामुळे तुमच्यावर जे आपत्ती येणार आहेत त्या आपत्तीचं निवारण होण्यास मदत होईल. त्याच्यावर पर्याय काढता येतील, कारण बुद्धीच सुचेल. ही बुद्धी शुद्ध पाहिजे, आणि जोपर्यंत बुद्धी शुद्ध होत नाही त्यामध्ये बाकीच्याला काही अर्थ राहत नाही. तेव्हा बुद्धी शुद्ध होणं आहे, ती बुद्धी शुद्धीसाठी कर्म, आणि जे कर्म जे करणार आहेत ते शुद्ध तरी चांगल्या तऱ्हेची आम्ही केली पाहिजे. तर मी सांगण्याचा उद्देश माझा तो सांगितला तुम्हाला. तर त्यामुळं चित्तशुद्धी होण्यातच 99% वेळ जाईल. चित्तशुद्धी होण्यातच 99% वेळ जाईल. पुढचं आपोआप होत घडेल. नाही, पण घालायला हरकत नाही ना. म्हणजे जर मला कळतं की माझं हे मी संध्या केली पाहिजे तर मी केलीच पाहिजे. उगाच तिथं स्वतःची दया करून शक्य नाही की राहू दे संध्याकाळची आता उद्या की त्यांना चालेल असं करून चालणार नाही. करावंच लागेल ती. देवाला नव्हे दाखवणं हे ह्या सगळ्या गोष्टी साधकांनी केल्या पाहिजेत. त्यामुळं साधकाला त्याच्या साधनेमध्ये, त्याच्या कार्यामध्ये, त्याच्या दैनंदिन याच्यामध्ये मदत मिळेल. तसं आता अध्यात्माचा भाग थोडासा बोलतो मी मुद्दामच्या दृष्टीने, की काय आहे तत्वज्ञान जर बघितलं यांनी सांगितल्याप्रमाणे अध्यास हा एक भाग आहे. अध्यास म्हणजे काय की आम्ही आज संसारात गुंतलेलो आहोत. कुटुंब आमचं, आमची बायको, आमची मुलगा, आमचं हे सगळं त्याची साहजिक आहे. तो म्हणजे तो काही तो व्यवहाराचा म्हणजे जीवाचा त्यानेच निर्माण केलेली आहे. तर याच्यामध्ये आम्ही अध्यास म्हणजे पिता म्हणून असतो, बायकोचा नवरा म्हणून असतो, नातवाचा बाजोबा म्हणून असतो. सगळे भूमिका वळवाव्या लागतात आम्हाला. त्या सगळ्या भूमिका वळवताना एक प्रकारचा आम्ही स्वतःवर अध्यात्म माणूस तोच असतो, पण निरनिळ्या भूमिका वळवाव्या लागतात तशा प्रकारच्या त्या. तर याच्यात एक अध्यास हा एक भाग अध्यात्मात दिला आहे त्यांनी. अध्यास म्हणजे कसं आहे, किंवा संध्याकाळी चाललोय, एक झाड असतं आणि ते झाड आपल्याला वाटतं अरे माणूस आहे काही किंवा तिथं असं वाटतं. तर हा जो आरोप आहे त्या झाडावर आपण करतो तो अध्यास आहे. आणि या अध्यासाने सगळं जग भारीत आहे. म्हणजे अध्यासामुळे सगळं जग आहे हे जे दिसतंय आम्हाला, की मी कोण आहे, हा मी रामसर देशपांडे, मी IITचा PhDचा आहे, मी असं केलंय, मी तसं केलंय, असे सगळे आरोप मी स्वतःवर केले. तर आणि स्वतः मी नव्हते, पण मूळ तत्व बघितलं तर काय, मी त्या मूळ ईश्वरी शक्तीचा भाग आहे. तत्व खरं सत्य परिस्थिती बघितली मी फक्त ते ईश्वरीचा, बाकी सगळे माझे विरुद्ध आहेत नुसते. म्हणजे ते मी या जन्मामध्ये याच्यामध्ये स्वतःवर लावलेले आहेत ते, पण ते मी खोटे आहेत ती, आणि ती मिळून आम्ही आमच्या इच्छा पूर्ण करायला लागतो, आणि त्यामुळे त्या सगळ्याच्यात आहे असं त्याचं म्हणतात अध्यास. आता यात त्यांचं म्हणणं की मग काय मग या अध्यासामुळे काय झालं की बंधन आलं. म्हणजे बंधन आल्यामुळे सत्य परिस्थिती समजत नाहीये. सत्य परिस्थिती समजत नाही म्हणजे मग काय प्रश्न आहे. तर त्यांचं म्हणणं की बा दोन गोष्टी आहेत, एक आवरण आणि विक्षेप. आवरण म्हणजे असं आहे की आम्ही समजतो की स्वतःला मी देह आहे, आणि मी देह आहे हे धरून सगळं भूमिका आम्ही वागणं ठरवतो. आमचं सगळं प्रत्येक गोष्ट मी देह, मग देहाची आसक्ती आहे, हे माझं आहे, भावाशी भांडण, बहिणीशी भांडण, कोणाशी भांडण, काय असेल व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी आपण करतो तशा. तर त्या सगळ्या सिस्टीम होतात तशा. आणि त्यामुळं आम्हाला समजलं पाहिजे, म्हणजे आवरण टाळण्यासाठी, आवरण कसं तसं म्हणजे नुसतं आवरण हे नाही, तर आवरण कित्येक जन्माचे संस्कार सुद्धा आहेत. मागचे जन्म कुठले झाले, काय झाले, त्याचे सूक्ष्म संस्कार, त्याचे सूक्ष्म वासना, या सगळ्या घेऊन चाललोय आम्ही. ते आमचं कॅपिटल आहे. जसं बँकेत डिपॉझिट ठेवतो तसं ते कॅपिटल आहे आमचं, आणि ते घेऊन आम्ही वागतो आहोत. तर त्यामुळे त्याचा निचरा झाला पाहिजे, निचरा करता आला पाहिजे त्याचा. तर त्या आवरणाच्या दृष्टीने आम्हाला भेद करण्याची म्हणजे समजलं पाहिजे की जे नित्य आहे, नित्य कोणतं आहे आणि अनित्य कोणतं आहे. नित्य अनित्यतेचा भाग आम्हाला, नित्य कोणतं की जे आत्मा हा नित्य आहे, शरीर जाणार आहे,
शरीर स्थूल शरीर नाहीसं होणार आहे, पण आत्मा राहणार आहे. त्यामुळे आत्मा हा नित्य आहे. त्यामुळे नित्य गोष्टीसाठी प्रयत्न करणं, नित्य गोष्टीसाठी त्या मागे लागणं हे शास्त्राप्रमाणे वेदांताप्रमाणे लागेल. दुसरं आता विक्षेप म्हणाल मी, म्हणजे हे आवरण झालं. विक्षेप असा आहे की मी काय करतो स्वतःला, मी म्हणजे माझे शरीर, आणि ते हे मी माझ्या शरीर आहे धरून ही भूमिका सगळी मी वाजवतो. तर ते मी शरीर नाही, मी त्या शरीरात राहायला आलो आहे, मी त्या शरीरस्थ आहे. मी जसं ते क्षेत्रज्ञ म्हणून गीतेमध्ये दिलंय भगवंताने, तर ते समजून घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने माणसाची भूमिका वागण्याची ठेवली तर तो हळूहळू योग्य मार्गाला जाऊ शकेल. म्हणजे हे महत्वाचे गुण वेदांतीच्या मधले विक्षेप आणि आवरण आहे. याच्यावर आम्हाला याचं विश्लेषण करता आलं पाहिजे, याच्यात विभाग करता आला पाहिजे, आणि याच्यामुळे पुढे वागणूक आम्ही थोडी सुधारली तर तो लाभ होईल आम्हाला. एकदम सगळं होणार नाहीये, पण हळूहळू ते समजून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्हाला वागता आलं पाहिजे. तर ते वागणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यात मग साधकाच्या दृष्टीने चित्तशुद्धी ही अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही अन्न खाता, कोणाच्या हातचं खाता, कोणी भरलंय, अन्न कुठून आणलंय, या सगळ्याचे सूक्ष्म परिणाम तुम्ही कॅरी करता. लबाडीचा पैसा खाल्ला, परिश्रम खाल्ला आणि त्यापासून खाल्ला तर त्याचे परिणाम तुम्हाला कुठेतरी भोगावे लागतील. कारण ते ईश्वराची सृष्टी फार न्याय आहे. आमचा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट न्याय नाही तेवढा, पण त्याचं फार हे आहे की तू केव्हा ना केव्हा तरी दाद देणार, केव्हा ना केव्हा तरी हा XYZ पकडला जाणार, केव्हा तरी होणार, काहीतरी होणार. आता त्याच्यासाठी माणसाने जे आता नियम दिलेत शास्त्र याच्यामध्ये, दीक्षेमध्ये तर नियम आहेत. दीक्षेमध्ये म्हणूनच आम्ही आता सांगितलं किंवा नियम हे डिरेक्टिव्ह ठेवलेत, कारण आजच्या काळात कोणी पाळत नाहीत. स्त्रियांचं पाळणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत. मी माझा स्वतःचा अनुभव किंवा त्यातलं मला हल्ली हे प्रकटीकरण आहेत की तसे कसा त्रास होतोय माणसाला तसं. त्यामुळे शास्त्राप्रमाणे जे शक्य आहे ते अत्यंत पाळणं आवश्यक आहे. तर जे याच्यात आपल्या दीक्षेमध्ये सांगितलेत ते पाळणं अत्यंत आवश्यक आहे. जर बाहेर मिळत नसेल कांदा लसणाचं तर कोरडं खा, ब्रेड खा, बाहेर करा, पण नियम पाळा. नियम जितकं पाळाल तितकं शुद्धी होईल शरीराची. कारण ते शरीराला तुम्ही काही घालू लागला शरीराला तर ते कचरा होणार. आज तर बाहेर कुठेही काही कोणी मिळतं, कोणी मिळतं, तयार करतं, शेवपुरी खातो, भाजीपुरी खातो, खावं लागतं, तो प्रश्न आहे. आवडतेही सगळ्यांना, तो प्रश्न आहे. पण ते खाताना थोडंसं तारतम्य बाळगून जर केलं तर त्याचा उपयोग होईल. ते साधकांनी शक्यतो केलं पाहिजे. त्यामुळे चित्तशुद्धी हा सगळ्यात श्रेष्ठ भाग आहे. नित्य साधना करणं हा आवश्यक भाग आहे. साधना करतानाही सुद्धा कसं आहे की उगाच साधनेतून अपेक्षा करायची गरज नाहीये. उलट जितकी निरपेक्ष बुद्धी ठेवाल तितकी निरपेक्ष बुद्धी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. ती वृत्ती तुमची सम होईल. वृत्ती सम होणं म्हणजे प्रत्येक गोष्ट चेकअप करायच्या. सगळ्या शास्त्रांनी नियम दिलेत. 18व्या अध्यायात सगळे हे दिलेत काय काय असावे सामान्य माणसाकडे. ते नियम सगळ्यांना येत नसतील, पण हळूहळू पाळायला हरकत नाही. जीवनमुक्त अवस्था मला नसेल आज, पण मला ती आणता कशी येईल याचा मी प्रयत्न करायला हरकत नाहीये. त्याला कोणीच बंधन घातलं नाही. ती प्रत्येकाला साधकाला शक्यता आहे की जीवनमुक्त अवस्था कशी येईल बाबा, कसं वागता येईल. कर्म तर करायचंय, मला लागणार नाहीये, पण कर्म बाधक नाही होणार. कर्माच्या फळाची मला हे होणार नाही. किंवा वाईट कर, कसंही कोण पाकिट मार, काही कर, पण मला माझं काम करून घे, अशा वृत्ती नाही, पण प्रयत्न करायला हरकत नाहीये. त्यामुळे तिथं ईश्वर निश्चित मदत करतो असं शास्त्र सांगतं बरं का. त्यामुळं साधकांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. सारासार विवेक ठेवला पाहिजे आणि विवेकपूर्व वागणूक ठेवून आपलं जीवन व्यवस्थित केलं तर बरंचसं जीवन कृतार्थ होईल. कारण हा प्रवास आहे, हा प्रवास आनंदाचा प्रवास चालू आहे आमचा. आम्हाला वाटतं की हा नुसता जन्म नाही, हा नुसता जन्म आहे, असा जन्म तर पुन्हा दुसरा जन्म, पुन्हा त्याचा हे सगळं चालूच राहणार आहे. तर हा प्रवास असा चालू न राहण्यासाठी तो कसा कर्टेल करता येईल, पुढचा भाग कसा, आमचा पुढचा प्रवास आम्हीच ठरवतो. खरं म्हणजे प्राक्तन तसं ठरवत नाही काही, आम्ही आमच्या कर्मानेच ठरवतो. त्यामुळे आमची कर्म ही कशी असली पाहिजेत की पुढचा प्रवास आमचा सुकर होईल, तो वाईट राहणार नाही, आम्ही कोणाचे गळे कापले असंही होणार नाही. त्यामुळे शुद्ध मार्गाने सत्वतत्वाने वागणं हे अत्यंत आवश्यक आणि निश्चित भाग आहे. त्याच्यावरचं पर्याय आहे. त्यामुळे साधकांनी या सगळ्या गोष्टीचा अध्यात्माचा अभ्यास करताना या दृष्टीने सगळ्या स्वतःकडे पाहायला पाहिजे. स्वतःला एक निरपेक्ष भाव म्हणजे स्वतःवर दया करू नये. कधी दया माणसाला वाटतं अरे जाऊ दे आता कंटाळा आला, मी कशाला आज करू, उद्या करू, आता करतो, असं करू नका. कारण ते तुम्हाला भोवणार नाही. कारण ते तुम्हाला भोवणार आहे. तुम्ही स्वतःचाच घात करतात. म्हणजे गीतेत श्लोक म्हणलाय की बाहेरचा शत्रू नाही, पण तुम्हीच तुमचे शत्रू मित्र आहात.
त्यामुळे तुम्ही तुमची भूमिका कशी श्रेष्ठ ठेवता येईल, कसं शुद्ध तऱ्हेने वागता येईल, कशा तऱ्हेने आम्हाला हे करता येईल, हे रात्रंदिवस साधक जागरूक पाहिजे. त्यालाच साधक म्हणायचं. बाकी साधक म्हणणं म्हणजे खरं म्हणजे आपण अपमान करतोय साधकाचा असं म्हणावं लागेल. की साधक कसा पाहिजे की त्याची भूमिका क्विजिटिव्ह असली पाहिजे. प्रत्येक गोष्टी चिकित्सा करून हे करून आणि कार्य केलं पाहिजे. तर तो स्वतः पुढे जाईल. त्याचा आत्मविश्वास यात काय होईल की पुन्हा बाकीच्याही गोष्टी वाढतात. इतर व्यक्तिमत्वामध्ये तुमचं परिणाम वेगळा होतो. लोकांवर होणारा परिणाम हाही महत्वाचा आहे. तो परिणाम वेगळा होतो. तुमच्या वागण्याचा लोकांवर परिणाम, लोक सुधारतात, सिस्टीम सुधारते. तुमच्या वैशिष्ट्यामुळे तुमचाही आत्मविश्वास वाढून कार्य वाढू शकतं. त्यामुळे प्रत्येक माणूस हा मोठा आहे, प्रत्येक माणूस हा पुरुषार्थ गाजवू शकतो आणि हे साधन होऊ शकतं आणि हे साधारण शक्य आहे. महाराजांनी आमच्या हातात कुलूप किल्ली दिलेली आहे. आता ती हे करणं आमच्या हातात आहे. आम्ही कसं करायचं, काय करायचं हे आम्ही नेलं पाहिजे. त्यांचं कार्य त्यांना उद्या आनंद वाटेल अशा प्रकारचं कार्य आम्ही आमचं निश्चित करून त्यांना आनंद दिला पाहिजे. आमच्या गुरुचं ऋण आम्हाला शरीराने सुद्धा फेडता येणार नाही हे शास्त्र सांगतं. त्यामुळं आम्ही त्या दृष्टीने नेहमी सदोदित जागरूक राहून त्यांच्या कार्याला हातभार लावावा आणि स्वतःचंही कृतार्थ करावं, जीवन समाजाचंही करावं, राष्ट्राचं करावं आणि विश्वाचंही करावं अशी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द थांबवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय.